छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आमच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये मांजरा, निम्न तेरणा आणि तावरजा या प्रकल्पातून नगरपालिका असेल, मनपा असेल, ग्रामपंचायतीत 30 खेडी पाणी पुरवठा योजना आहे, 10 खेडी पाणी पुरवठा योजना, या सगळीकडे या ह्याच्यातून पाणी पुरवठा होतो. अनेकदा अध्यक्ष महोदय लाईट बिल न भरल्यामुळे कनेक्शन कट केले जातात. मग वर्षानुवर्ष महिना पाणी मिळत नाही, 2-2 महिने 3-3 महिने कनेक्शन कट केलं जातं. हा जो विवाद वाढतो MSEB मध्ये आणि ह्या पाणी पुरवठा योजनांच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, मागच्याही सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि आम्ही आज ही मागणी करतोय की यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करावा आणि त्यातून वीज निर्मिती करून मंत्री महोदय. राहिलाय. अध्यक्ष महोदय, राहिलाय. अध्यक्ष महोदय, हे अनेकदा कनेक्शन कट केले जातात आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी याच्यावर विषय हा तोडगा काढण्यासाठी आपण सौर ऊर्जा निर्मिती करावी आणि आपल्या ग्रीडला जोडावं. अतिरिक्त वीज निर्माण होऊ शकते आणि ती वीज MSEB ने विकत घ्यावी. असा कायमस्वरूपी तोडगा यावर काढणं आवश्यक आहे. हे जनहितासाठी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, अरे करणार आहात का हे? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अभिमन्यू पवार साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्यामध्ये निश्चितपणे आमचं धोरणच आहे कृषी वीज धोरण. त्या धोरणाअंतर्गत राज्यातील शहरी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्याचं आमचं ते धोरण आहे. ती पॉलिसी आम्ही सांगितलेली आहे. झालं काय की DPDCची जी बैठक आपल्या जिल्ह्याची झाली त्यामध्ये आपण मागणी केली की या ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवावेत आणि ती मागणी केल्यानंतर त्यामध्ये 30 खेडी पाणी पुरवठा योजना तिरणा धरणावर आहेत, 10 खेडी मातोडा धरणावर आहेत, 20 खेडी तावरजा धरणावर आहेत आणि मांजरा धरणावरून एक लातूर शहरासाठी जातं आणि दुसरं कळंब तालुक्यासाठी जातं. सद्यस्थितीत कोणतीही योजना अद्याप सुरू नसून विचाराधीन आहे. DPDC मध्ये फक्त चर्चा झाली. DPDCचे मिनिट्स कन्फर्म झाल्यावर याबाबत सूचना लातूर ZP, बीड ZP व लातूर मनपाला DPO द्वारे देण्यात येतील. त्यानुसार संबंधित यंत्रणा त्याच्याशी संबंधित पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी कारवाई सुरू होईल. अद्याप इतिवृत्त मान्यतेसाठी पुढील DPDC पुढे ठेवण्यात आलेलं आहे आणि ते आल्यानंतर निश्चितच आम्ही धोरणानुसार कारवाई करू. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालनामध्ये मीटिंग झाली होती. राज्यातल्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजना आहेत, जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजना आहेत, वारंवार विजेचं बिल न भरल्यामुळं वीज कनेक्शन कट केलं जातं आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालनामध्ये मीटिंग होऊन राज्यातल्या सर्व योजना सोलारवर करण्याचा निर्णय झाला होता. अध्यक्ष महोदय, सोलारवर सगळ्या योजना राज्यातल्या करणार काय? अध्यक्ष महोदय, धोरणच आमचं त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही. अध्यक्ष महोदय, सदर प्रश्न हा जिल्हा लातूरचा आहे आणि याच्यामध्ये विजेचे पैसे भरले नाहीत या अनुषंगाने आहेत. या जिल्ह्यात सदरू प्रकल्पातून किती पाणी पुरवठा योजना राबविण्यात येतात या जिल्ह्यामध्ये? आणि दुसरा आहे, सदर प्रकल्प सौर ऊर्जेवर सुरू करायचे असल्यास किती खर्च अपेक्षित आहे? मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आधीच सांगितलं की या ठिकाणी 30 खेडी तिरणा धरणावर आहेत, 10 खेडी मातोडा धरणावर मातोड्याचे आहेत तिरणा धरणावर, 20 खेडी तावरजा धरणावरती आहेत आणि याचे प्रस्तावच आले नाहीत आतापर्यंत. जोपर्यंत प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत सांगणार कसं मी अध्यक्ष महोदय? सन्माननीय बमसाहेब. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, मी एक खास बाबीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, सदर प्रस्ताव आला नाही असं उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं. परंतु आत्ताच आपल्याला माजी मंत्री त्या खात्याचे
पाणी पुरवठा मंत्री यांनी सांगितलं की त्यावेळेला मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये अशा बैठका झाल्या आणि सौर ऊर्जेवरती असे प्रकल्प करण्याचे ठरले. मग या प्रकल्पाची कुठल्याच गोष्टीने अध्यक्ष महोदय, मागच्या काळामध्ये मागील मुख्यमंत्री महोदयांनी अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत, जे निर्णय कार्यान्वित झालेलेच नाही आहेत. तर त्यामुळं तो प्रश्न निर्माण होत नाही. या प्रश्नाच्या संबंधी DPDC मध्ये आमदारांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आणि तो मान्य करण्यात आला. DPDCचे मिनिट्स कन्फर्म अजून झालेले नाही आहेत. ते कन्फर्म होऊन त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे जेव्हा आमच्या विभागाकडे मागणी येईल की सौर ऊर्जेवर आपण करून द्या, त्यानंतर ते केले जाईल. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे मंत्री महोदय, आपण ग्रामपंचायतीकडनं पिण्याच्या पाण्याचं, हे सार्वजनिक आहे, पिण्याच्या पाण्याचे बिल घेतो, बरोबर आहे. आता ग्रामपंचायत ह्या ऑटोनॉमस बॉडी आहेत सगळ्या राज्यातल्या, आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचा, केंद्राचा असेल राज्याचा असेल, सगळ्यांचा टॅक्स घेण्याचा त्यांना पूर्ण पॉवर्स आहेत. पण MACBचे इतके DP आहेत. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाची बाब मी आज मांडतोय राज्यासमोर. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये यांच्या DP आहेत, वायर्स आहेत, त्यांचे युनिट्स आहेत, त्याचा टॅक्स तुम्ही भरत नाही अजिबात. उलट एक तर दोन गोष्टी केल्या पाहिजे. गावात, सगळ्या राज्यातल्या गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यामध्ये MACBने बिल नाही घेतलं पाहिजे. नाही तर MACBने सुद्धा त्यांच्या सगळ्या DP आणि या सगळ्या युनिटचे टॅक्स दिले पाहिजे. अध्यक्ष महोदय, ते तुम्ही करणार का? अध्यक्ष महोदय, त्या आमच्या डिप्या त्या ठिकाणी लागल्या आहेत आणि त्या डिप्यांना जर टॅक्स भरले नसतील तर ते भरले जातील किंवा तपासलं जाईल, तपासून भरले जातील, तो काही विषय नाही आहे. परंतु पाणी पुरवठा ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे आता आम्ही पाणी पुरवठा सुरू ठेवलेला आहे. याचा अर्थ असा होत नाही की त्याचं बिल भरावं लागणार नाही. आम्ही सुद्धा एक कंपनी आहोत, एक ग्राहक आहात कोणाचे तरी, आणि आम्हाला कोळशासाठी आणि बँकातनं जे कर्ज घेतो त्यासाठी पैसा लागतो. मागील 1 वर्षापासनं आपण वसुली आपली कमी झाली असल्या कारणानं या ठिकाणी ही कारवाई करण्यात, नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या, परंतु एकही योजना आता बंद नाही. प्रश्न क्रमांक 2, 22,492 सदा सरवणकर. अध्यक्ष महाशय, 22,492 राज्यात उद्योगासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत. अध्यक्ष महाशय, कोरोना कालावधीमध्ये साधारणतः 61,000 कोटी रुपयाचे सामंजस्य करार करण्यात आले. अनेक कंपन्यांना या पायाभूत सुविधांच्या संदर्भात जमिनी, वीज पुरवठा करण्यात आला. त्या माध्यमातून अंदाजे 2,500 बेरोजगार मुलांना किंवा मुलींना रोजगार मिळणार आहे. हे महाराष्ट्र शासनाने उचललेले एक अतिशय महत्त्वाचं आणि महाराष्ट्र शासनावरती देशातील सर्व उद्योगपतींचं एक विश्वास असल्याचं एक उदाहरण आहे. आणि म्हणून मी शासनाचं, उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतोय, त्यांचं अभिनंदन करतोय. आणि हे करत असताना ज्या वेळेला ह्या जमिनी आपण उद्योजकांना देतो उद्योग निर्माण करण्यासाठी, आणि त्याच उद्योग तयार झाल्यानंतर रोजगार निर्माण होतात, मात्र या जमिनी त्यानंतर चेंज ऑफ युजर करून निवासी वसाहती उभ्या केल्या जातात. आणि त्यामुळे अनेक जे उद्योग आहेत किंवा रोजगार हे नष्ट होतात, जे मुंबई शहरामध्ये झालेले आहेत. म्हणून माझी मागणी अशी आहे, जे उद्योगासाठी दिलेल्या जमिनी आहेत, या जमिनींवरती चेंज ऑफ युजर न करता तिथे उद्योगच उभे करावेत, अशा प्रकारचा कायदा शासन करेल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे ती उद्योगांसाठी एक स्थान निश्चितीचं धोरण आहे.
आणि हे धोरण राज्य सरकारतर्फे मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता घेऊन जाहीर केलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांची जी जो का प्रश्न आहे तो रास्त आहे की मुंबईसारख्या शहरात, मोठ्या शहरांमध्ये उद्योगांच्या संधी असल्या पाहिजेत. जुने उद्योग ज्या ठिकाणी बंद झालेले आहेत त्या ठिकाणी पुनर्विकास करताना त्या ठिकाणी उद्योग यावेत, त्यामुळे रोजगाराची संधी राहील, ही त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे. याच्यावर धोरणात्मक निर्णय हे शासन निश्चित घेईल. परंतु स्थाननिश्चितीचं धोरण असं असतं की मुंबईसारख्या शहरात प्रदूषण वाढवणारे उद्योग येऊ नयेत, हे आपलं एक धोरण आहे. त्यामुळे अनेक अवजड उद्योग मागल्या काळामध्ये बाहेर गेले. त्यांनी रिकाम्या झालेल्या जागांवर उद्योगच आले पाहिजेत ही मागणी रास्त असली तरी सुद्धा स्थान निश्चितीच्या धोरणामुळे इकडे उद्योगांना परवाने मिळू शकले नाहीत. परंतु रोजगार निर्मितीची गरज लक्षात घेऊन शासन योग्य ते धोरण निश्चित ठरवेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सन्माननीय भातखळकर साहेब. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये माननीय उद्योग मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे, परंतु माझे 2 स्पेसिफिक प्रश्न माननीय उद्योग मंत्र्यांना आपल्या मार्फत आहेत. एक म्हणजे काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक कार बनवणारी टेस्ला कंपनी महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारणार अशा प्रकारचं सरकारकडनं जाहीर केलं. पर्यावरण मंत्र्यांनी लगेच ट्विट केलं. त्यांनी कुठल्या अधिकारात ट्विट केलं उद्योग खात्याच्या संदर्भातलं मला माहीत नाही, पण अखेर ती कंपनी कर्नाटकमध्ये गेली आणि कर्नाटकमध्ये गेली याला कोण कारणीभूत आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, भूखंड वाटप हे कंपन्यांना करतात आणि कंपन्या त्या ठिकाणी वर्षानुवर्ष उद्योग उभारत नाहीत. पुण्याच्या बजाज कंपनीला 2007 मध्ये 200 एकर जागा MIDC ने दिली. 2007 ते 2020 13 वर्ष पुण्याच्या बजाज कंपनीने त्या संदर्भात एकही पाऊल उचललं नाही आणि विलंब शुल्क म्हणून 183 कोटी रुपये MIDC ने त्यांच्याकडनं मागितलेले असताना अवघ्या 25 कोटी रुपयात ही सेटलमेंट झाली. हे खरं का? आणि हे केलं असेल तर कुठल्या कायद्याच्या अंतर्गत केलं आणि याला जबाबदार हा निर्णय कोणी घेतला, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न टेस्ला संबंधीचा आहे. राज्य शासनानं कधीही अशी घोषणा केलेली नाही की हा उद्योग इथे येतो आहे. आम्ही हे सांगितलं होतं की टेस्लाची भारतात येणारी गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी आम्ही अनेक टप्प्यांवर या कंपनीच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यांचे भारतातले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा केली. करोनाच्या काळात प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, परंतु ह्या ऑनलाईन बैठका झाल्या, व्हर्च्युअल बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे जे मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे जे गुंतवणूक प्रत्यक्ष मोठी होणार आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो आहोत असं स्पष्ट केलं. आता बेंगलोरचा जो त्यांनी उल्लेख केला त्याबद्दल मला थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे. बेंगलोरमध्ये टेस्ला कंपनीने त्यांचं उत्पादनाचं जे केंद्र आहे ते सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांनी त्या ठिकाणी किरकोळ विक्रीची एक शोरूम सुरू करणं आणि एक कार्यालय सुरू करणं एवढाच निर्णय आता झालेला आहे. ह्या बहुराष्ट्रीय कंपनीचे जे इलेक्ट्रिक वाहनांचे जे उत्पादन आहेत त्यांना भारताच्या बाजारपेठेमध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे त्यांना आजमावून बघायचं असल्यामुळे ज्याप्रमाणे विक्रीचं केंद्र ते बेंगलोरमध्ये करतायत तसं मुंबईमध्ये सुद्धा करतायत आणि आमच्याकडे सुद्धा त्यांनी त्या बाबतीत विचारणा केली की एक विक्रीचं केंद्र आम्ही करू, ठिकठिकाणी करणार भारतामध्ये. आणि त्यांची जी वेगवेगळी त्या इलेक्ट्रिक वाहनाची मॉडेल्स आहेत त्याच्यातल्या कुठल्या प्रकाराला, कुठल्या मॉडेलला भारतीय बाजारपेठेत मागणी येते हे त्यांना कळून आल्यानंतर त्या प्रकारचं वाहन या ठिकाणी उत्पादन करण्याचा निर्णय ते नंतर घेणार आहेत. त्यामुळे बंगलोरमध्ये टेस्लाचा उत्पादन प्रकल्प येत आहे हे म्हणणं बरोबर नाही.
त्यांनी त्या ठिकाणी विक्रीचं आणि एक कार्यालय, विक्रीचं केंद्र आणि कार्यालय सुरू केलेलं आहे. जसं ते महाराष्ट्रातही होणार आहे. त्यांचा उत्पादन निर्मितीचा जो कार्यक्रम आहे किंवा पुढचा प्रकल्प, तो मात्र घेण्याचा निर्णय अजून झालेला नाही आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांच्या चर्चेतून त्यांनी असं स्पष्ट केलं की सबंध भारतात निम्न राज्यांमध्ये आम्ही ही तपासणी करतो आहोत, परंतु त्यामध्ये महाराष्ट्रात असलेलं औद्योगिक वातावरण हे आम्हाला उत्साहवर्धक वाटतं, असं त्यांच्या कंपनीच्या लोकांनी सांगितलं. खरं तर याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सन्माननीय सदस्यांना मी सांगू इच्छितो की हा प्रकल्प गेलेला नाही, तशी भीती बाळगू नये. एक त्यांचा दुसरा प्रश्न बजाजबद्दल आहे. बजाज कंपनीकडे जागा बरीच मोठी फार वर्षापूर्वी दिलेली आहे आणि त्यांचा जसा उद्योग विस्तार होतो त्याप्रमाणे त्या जागेचा ते वापर करतात. ही गोष्ट खरी आहे की त्याच्यातला बराचसा भूखंड हा त्या ठिकाणी मोकळाच राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी उद्योग यावा जर करत नसाल ती जागा आम्ही परत घेतो म्हणून त्यांना नोटीसही दिली. तेव्हा त्यांनी त्याच्याबद्दल हायकोर्टात ते गेले, त्याला स्थगिती घेतली आणि हायकोर्टाने नंतर आपल्याला सूचना केली की यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यावर योग्य तो निर्णय घ्या. आम्ही कंपनीच्या व्यवस्थापनाला बोलावून MIDCने त्यांच्यावर चर्चा केली आणि पुढचा जो तुमचा विस्तार आहे तो लवकरच होणार असेल तरच ही जमीन तुम्हाला ठेवता येईल, अन्यथा ती काढून घेण्यात येईल असं स्पष्ट सांगितल्यामुळे आता त्यांनी त्यांचा एक मोठा उद्योग इथे करायचा आमच्याबरोबर करार केलेला आहे. त्याच्या बाबतीतलं अगदी स्पष्ट अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी त्या नमूद केलेल्या आहेत. लवकरच त्यांचं बांधकाम सुरू होऊन त्या ठिकाणी एक मोठा उद्योग त्यांचा आणि खास करून विजेवर चालणाऱ्या दुचाकी गाड्यांचं उत्पादनाचं एक केंद्र तिथे ते करतायत चाकणमध्ये. ते केंद्र सुरू झाल्यानंतर मोठी रोजगाराची संधी आहे. मी या ठिकाणी सदस्यांच्या प्रश्नाच्या निमित्तानं सांगू इच्छितो, बजाज उद्योग हा जो समूह आहे हा महाराष्ट्रातल्या प्रमुख आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे मोठे उद्योग आले त्यापैकी एक आहे. त्यांचं एकही उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्राच्या बाहेर नाही. सर्वच्या सर्व त्यांचं जे काही उद्योग आहे, त्यांचे जे कारखाने आहेत ते महाराष्ट्रातच आहेत आणि अशा प्रकारे असा एखादा क्वचित असेल सोडू द्या, पण त्यांनी हेच सांगितलेलं आहे जेव्हा ह्या जमिनीचा मुद्दा आला तेव्हा की आम्ही आमचं सगळं उत्पादनाचं जो काही विस्तार आहे तो महाराष्ट्रातच करू इच्छितो. त्याबद्दल स्पष्ट करार केलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी हा मोठा उद्योग महाराष्ट्रातच राहावा म्हणून त्यांच्यासाठी ह्या जमिनीचा करार केलेला आहे आणि तो योग्य आहे. सन्माननीय रोहित दादा. अध्यक्ष महोदय याच विषयाच्या बाबतीत माझे त्यांचा 3 प्रश्न उद्या देतो तुम्हाला. स्पेसिफिक प्रश्न आहेत. दादा 2 मिनिटं हरकत. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न होता 2007 ला 200 एकर जागा दिलेली असताना 2020 पर्यंत बजाज कंपनीने या संदर्भात कुठलंही काम केलं नाही. MIDCने विलंब शुल्क म्हणून 143 कोटी रुपये त्यांच्याकडे मागितलेले असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि या 143 कोटी रुपयाच्या ऐवजी अवघे 25 कोटी रुपये द्यायचे. हा निर्णय झाला किंवा नाही झाला या प्रश्नाचं थेट उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, यापूर्वीचा त्यांचा प्रश्न असा होता टेस्लाच्या संबंधित की उद्योग बाहेर जातो का आणि हा उद्योग महाराष्ट्रात थांबवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचं कौतुक तर सोडाच, पण त्याच्यावरच टीका करतायत. मी इथे सांगू इच्छितो की मगाशी सांगितलं की उच्च न्यायालयात ही कंपनी गेल्यामुळे त्या काळामध्ये जो कोर्टाचा जो खटल्याचा काळ होता त्या काळामध्ये पेनल्टी माफ करण्याचा निर्णय MIDCने घेतलेला आहे. बाकी कोणतेही पैसे सोडले जाणार नाहीत. सर्वच्या सर्व जे काही जमिनी संबंधीचे जे पैसे असतील किंवा त्यांच्याकडून जो आकार घेतला जाणार आहे तो मात्र वसूल केला जाईल असं या ठिकाणी मी स्पष्ट करतो. रोहित दादा. अध्यक्ष महोदय, अहो आता झालं की बोलू द्या. अरे उत्तर दिलं ना साहेब.
अध्यक्ष महोदय, याच विषयाच्या बाबतीत 3 स्पेसिफिक प्रश्न माझे या ठिकाणी आहेत. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासामध्ये मध्यम व लघु जे व्यावसायिक असतात, MSME, यांचा एक फार महत्त्वाचा रोल असतो. याच्या संलग्न एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की MSME उद्योगांना ताकद देण्यासाठी आणि त्याच्या सगळ्या पॉलिसीमध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या UK सिना समितीने प्रत्येक राज्यात MSME परिषद स्थापन करण्यासाठी सांगितलं होतं. माझा प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारची परिषद ही स्थापन झाली आहे का? नसेल तर ती कधीपर्यंत होईल? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना अजून एक माझा प्रश्न MSMEच्या बाबतीत असा आहे की MIDC मध्ये MSMEचे नवीन व्यवसाय, खास करून युवा वर्गाला व्यवसाय आणण्यासाठी आपलं एक वेगळं धोरण आहे का? आणि शहरामध्ये राहणारे जे युवा वर्ग आपापल्या तालुक्यामध्ये जे गेलेले आहेत आणि त्या तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या सर्व MIDC असतील, नाहीतर ज्या तालुक्यामध्ये MIDC नसतील, तर त्या तालुक्यामध्ये ज्या ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्यासाठी आपल्याला मिनी MIDC तिथं आपण प्रस्तावित करू शकतो का? असे अध्यक्ष महोदय माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी लघुउद्योगांबद्दल प्रश्न विचारलेला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आपलं राज्य शासनाचं धोरण आहे आणि ते या उद्योगांना मदत करण्याचं धोरण आहे. परंतु त्यासाठी एक वेगळी परिषद स्थापन करण्याची त्यांची जी सूचना आहे त्याबद्दल निश्चितच विचार करून अशी परिषद स्थापन केली जाईल आणि ज्याच्यामुळे लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगांचे जे काही प्रश्न असतील ते वेगाने सोडवण्याच्या बाबतीत मदत होऊ शकेल. सगळ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये लघु उद्योगांसाठी काही क्षेत्र राखूनच ठेवलेलं असतं, त्यामुळे त्यांना ते प्राधान्याने दिलं जातं. इतर मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेत त्यांना थांबावं लागू नये म्हणून प्रत्येक औद्योगिक क्षेत्रामध्ये लघु उद्योगांसाठी काही एक भूखंड हे राखून ठेवलेले असतात. याच्याही पलीकडे जाऊन आता लघु उद्योग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं प्लग अँड प्ले म्हणजे तयार शेड या लघुउद्योगांसाठी बांधून ते गाळे त्यांना विकत किंवा भाड्याने पाहिजे असले तरी सुद्धा दिले जातील. त्यामुळे त्यांची गुंतवणूक जी आहे ती कमी होऊ शकेल, जास्त पैसे त्यांचे अडकून पडणार नाहीत. त्यामुळे तयार गाळे त्यांना बांधून देण्याचं MIDCने धोरण ठरवलेलं आहे. सन्माननीय सुभाष देशमुख साहेब. देशमुख साहेब. अध्यक्ष महोदय, मागील सरकारच्या काळामध्ये माननीय मंत्री महोदय सुभाष देसाई यांनीच माझ्या मतदारसंघातील मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील MIDCला मान्यता दिलेली आहे. परंतु 2 वर्षापासून या MIDCचं भूसंपादन झालेलं नाही. माझी मंत्री महोदयाला विनंती आहे, मागील सरकारच्या काळामध्ये आपल्या हस्तेच आपणच त्या MIDCला मान्यता दिलेली आहे. या MIDCची भूसंपादन प्रक्रिया किती दिवसात पूर्ण करून नवीन उद्योग चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा पूर्ण करून नवीन उद्योगाला केव्हापासून वाटप करणार? या ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या बाबतीत जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून तिथे आणखी कोणते चांगले महत्त्वाचे उद्योग येऊ शकतात याची सुद्धा चर्चा MIDC मार्फत सुरू आहे. त्यामुळे इथे लवकर औद्योगिक क्षेत्र स्थापन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्याबाबतची पूर्तता लवकरात लवकर होईल. दिलीप मोहिते साहेब. अध्यक्ष महोदय, मूळ जो प्रश्न होता अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न होता बजाज कंपनीचा. माझ्या मतदारसंघामध्ये बजाज कंपनी आहे आणि तिला राज्य सरकारने एवढ्या पायगड्या घातल्यात, गेल्या 15-20 वर्षामध्ये त्या कंपनीने कुठलाही उद्योग तिथं उभा केला नाही. अनेक उद्योग व्यवसायातले लोक त्या ठिकाणी जागा मागतात, त्यांना आपण जागा देत नाही. मग बजाजचा लाड एवढ्या कशाकरता केला जातो ते आम्हाला कळत नाही. यापूर्वी सुद्धा या सभागृहामध्ये बजाजच्या विरोधामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेला बजाजचे अधिकारी मोठमोठ्या नेत्यांकडे जाऊन तिथले आमदार आमच्यावर दबाव आणतात, आम्ही इथला उद्योग इंदोरमध्ये नेऊ,
अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. मला एक कळत नाही, इतकी वर्ष त्यांचा आपण का एवढे लाड करतोय. त्याच्याऐवजी अनेक कंपन्या त्या ठिकाणी यायला तयार आहेत, त्यांना जागा द्या. आणि बजाज आज तिथं कुठलाही, आणि त्यांची स्वतःची खाजगी जागा होती त्यांनी विकून टाकली आणि सरकारची जागा मात्र ठेवली. आणि म्हणून बजाजच्या उद्योगाबद्दल आमच्या मनात शंका आहे. त्या संदर्भात किती दिवसात निर्णय होईल एवढं मंत्री महोदयांनी सांगावं. अध्यक्ष महोदय, एक थोडासा गैरसमज झालाय तो दूर करू इच्छितो. हा जो छापील प्रश्न आहे हा जर आपण बघितला तर ह्याच्यात बजाजचा उल्लेख नाही. मी उत्तर दिलं, आपला हा समंजसपणा असतो. त्या सदस्यांनी दिलेल्या मांडलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे, त्याप्रमाणे मी दिलं. परंतु ते असं म्हणतात की मूळ प्रश्न बजाजचा आहे, तर असं मला कुठेही इथे या छापील प्रश्नामध्ये नाही. तरी सुद्धा मी उत्तर दिलेलं आहे. हा आयत्या वेळेचा प्रश्न असल्यामुळे माहिती घेऊन ती पटलावर मी ठेवू शकतो. नाना पटोले परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मोठा उद्योग आणि छोटे उद्योग यांचं एक नातं असतं. जेव्हा टाटासारखा उद्योग पिंपरी चिंचवडला उभा राहिला तेव्हा 400 त्यांचे पुरवठादार व्हेंडर्स तयार झाले. बजाजने जेव्हा उद्योग उभा केला, जसा हा चाकणमध्ये असेल किंवा आकुर्डीला असेल आणि त्यानंतर संभाजीनगरमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी 200-200, 300-300 पुरवठादार छोटे लघु उद्योग तयार झाले, ज्यांना ते व्हेंडर्स म्हणतात. आणि असे हे सगळे स्थानिक आहेत, हे लघु उद्योग आहेत. त्यामुळे मोठा उद्योग येणं, ज्याला आपण की प्रोजेक्ट म्हणतो, तो येणं हे लघुउद्योगांच्या दृष्टीनं फार मोठं महत्त्वाचं ठरतं. आणि संपूर्ण जो औद्योगिक विकास आहे हा असाच होऊ शकतो. फक्त मोठा येऊन चालत नाही आणि छोटे असून चालत नाही, दोन्ही असावे लागतात. त्यामुळे मोठा उद्योग टिकावा यासाठी राज्य शासनाचे जे धोरण आहे ते अत्यंत योग्य आहे. त्यामुळे अनेक लघुउद्योगांना पुढे संधी मिळणार आहे. अध्यक्ष महाराज, औद्योगिक धोरणाच्या बद्दलचा हा विशेष प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, आपण सवलतीच्या दरामध्ये अशा उद्योगांना आपण जमिनी देतो. अध्यक्ष महाराज, याला संलग्न एक प्रश्न असा आहे की नागपूरमध्ये आपण रामदेव बाबा आणि अनिल अंबानी या 2 उद्योगाला हजारो एकर जमीन दिली. अध्यक्ष महाराज, नाममात्र दरात दिली. अध्यक्ष महाराज, नेमकं या पद्धतीचं मी नुसतं एक रामदेव बाबा किंवा अनिल अंबानीच नाही म्हणत. अध्यक्ष महाराज, अशा या जमिनी जनतेच्या घामाच्या पैशानं राज्य सरकारने विकत घेतलेल्या जमिनी अशा मोठ्या उद्योगपतींना जमिनी मोफत देणं आणि त्या ठिकाणी उद्योग उभं न होणं, ही जी काही परिस्थिती आज राज्यात आहे, या पद्धतीचं अनिल अंबानी किंवा रामदेव बाबा सारखे असे किती लोक आहेत आणि या ठिकाणी आता उद्योग केव्हा उभे होणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. या दोन्ही उद्योगांनी घेतलेल्या जमिनीवर काय काय प्रगती केलेली आहे ही सगळी माहिती घेऊन मी पटलावर ठेवतो. कारण हा प्रश्न आयत्या वेळेला आलेला आहे. आणि उद्योगासाठी जमीन देण्याची जी आपली प्रथा आहे ही गेल्या एका वर्षातली नाही. हे जे महाराष्ट्रातलं जे औद्योगिक क्षेत्र जे विकसित झालेलं आहे ते गेल्या अनेक वर्षांची 50-60 वर्षांची ही कामगिरी आहे. त्यामुळे वेळोवेळी अशा मोठ्या उद्योगांना जमिनी देत देत आपला हा प्रगतीचा जो काही मार्ग आहे तो जोराने चाललेला आहे. त्यामुळे पण विना उद्योगासाठी जमीन घ्यायची आणि उद्योग स्थापन करायचा नाही असे जे प्रकार असतात त्याच्यावर आम्ही कारवाया केलेल्या आहेत. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 3-4 वर्षामध्ये असे 1800 भूखंड ज्यांनी उद्योगासाठी जमीन घेऊन वापरली नाही असे 1800 भूखंड औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेतलेले आहे. ही प्रक्रिया चालू आहे. उद्योग न करता अनेक वर्ष भूखंड पाडून ठेवणं हे चालणार नाही. आपण सांगता त्या मंडळींनी जर तिकडे उद्योगासाठी जमीन घेऊन जर उद्योग केला नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला राज्य शासन मागे पुढे बघणार नाही. प्रश्न क्रमांक 3 25,062 विखे पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 25,062 छापले प्रवण. अध्यक्ष महोदय, या घाटघर धरणाच्या संबंधामध्ये जे भूसंपादन झालं आणि त्याबद्दल अध्यक्ष महोदय लवादाचा निर्णय अध्यक्ष महोदय शासनाला मान्य नव्हता. जी वाढीव रक्कम
संगमनेर न्यायालयाच्या निवाड्यामध्ये शेतकऱ्यांना वाढून मिळाली आणि त्याबद्दल आता अध्यक्ष महोदय इतक्या वर्ष झाल्याच्या नंतर आता पुन्हा शासनानं अपील केलेलं आहे त्या निर्णयाच्या विरोधात. अध्यक्ष महोदय, मुळातच भूसंपादन करताना त्यावेळी 1500 रुपये एकरानं पैसे आपण शेतकऱ्यांना दिले. आता त्या भागामध्ये पर्यटन विकासाला चालना मिळाल्यामुळे जमिनीच्या किमती इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, ज्यांच्यासाठी खरं म्हणजे अध्यक्ष महोदय ही सगळी प्रक्रिया राबवली जाते, मला 2 स्पेसिफिक प्रश्न फक्त विचारायचे आहेत की जो वाढीव मोबदला आता न्यायालयाने दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आता शासनाने न्यायालयामध्ये जे अपील केलेलं आहे ते आपण मागे घेणार आहात का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे याबद्दलचा. नाही, ज्या मोबदला जो खालच्या न्यायालयाने दिलेला आहे त्याची रक्कम बघता ती काही मर्यादित नाही आहे. जी प्रचलित पद्धत आहे त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आहे आणि म्हणून नाईलाजाने आपण हे अपील केलेलं आहे. अतिशय नाममात्र किमतीने त्यावेळी भूसंपादन झालं. आता अनेक वर्ष त्या घाटघर धरणाचं काम चाललंय, त्याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. पण प्रत्येक वेळी अध्यक्ष महोदय विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय आणि मग प्रत्येक वेळी काही ना कोणत्या नवीन धोरण आपण काही धरणांच्या बाबतीमध्ये तर भूसंपादन करताना प्रचलित बाजार भावाप्रमाणे रक्कम देऊन आपण भूसंपादन केलेलं आहे. परंतु जे जुने धरण अध्यक्ष महोदय झालेले आहेत त्या ठिकाणी आपणच शेतकऱ्याला प्रवृत्त केला आणि जमिनी देण्याबद्दलचा आग्रह धरला. आम्ही म्हटल्याप्रमाणे 1500 रुपये अध्यक्ष महोदय किमतीने त्या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, भूसंपादित केलेल्या आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की शासनानं आता न्यायालयाने निवाडा दिलेला आहे आणि त्यामुळे आता शासनानं आणखीन त्याच्यामध्ये अपील करून शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतकऱ्यांना जो मोबदला मिळाला आहे अध्यक्ष महोदय तो कायम ठेवून हे अपील शासनानं करू नये आणि ते आपण निर्णय करणार आहात का, हा खरं माझा प्रश्न आहे. अपील केलेलं आहे त्यामुळे निर्णय झालेला आहे ऑलरेडी आणि अपील वरच्या औरंगाबाद कोर्टात आहे. सन्माननीय विरोधी पक्ष सन्माननीय मंत्री महोदयांच्या मी निदर्शनास आणून देतो की साधारणपणे अशा प्रकारचा निवाडा आल्यानंतर आपल्या इथल्या अधिकाऱ्यांना असं वाटतं की आपली पेन का फसवायची म्हणून लिहून टाकतात अपील करा. अशी एकही केस आपल्या फेवरमध्ये आली नाही. जेवढ्या अपील केल्या आपल्याला व्याजासहित पैसे द्यावे लागले. एकाही ठिकाणी आपण त्या ठिकाणी आणि म्हणून मागच्या काळात एक आपण धोरण तयार केलं होतं की याचा रिव्ह्यू करायचा आणि त्या संदर्भातले काही अधिकार देखील दिले होते अधिकाऱ्यांना की त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी अपीलमध्ये जाऊ नये. तर माझी विनंती माननीय मंत्री महोदयांना अशी आहे की या संदर्भात एक पुन्हा रिव्ह्यू कमिटी तयार करून खरोखर मेरिट आहे का या संदर्भात कुठले तरी उच्चस्तरीय वकिलांची समिती तयार करून आणि मगच आपण त्याच्या संदर्भात अपील करायची. अन्यथा सगळ्या गोष्टीत आपण अपील करतो आणि एकही म्हणजे मी त्याचा रिव्ह्यू घेतला होता, एकही आपल्या फेवरमध्ये आली नाही. तो शेतकरी नडून राहतो, आपल्याला व्याजासहितही पैसे द्यावे लागतात. म्हणून अशा प्रकारची रिव्ह्यू कमिटी आपण तयार करणार का आणि त्या रिव्ह्यू कमिटी पुढे हेही प्रकरण आपण पाठवणार का? अध्यक्ष महोदय, रिव्ह्यू कमिटी आपण ज्याचा उल्लेख केला ऑलरेडी अधिकार खालच्या स्तरावर आहेत. त्या अधिकाराचा वापर करून रक्कमा दिल्यानंतर देण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यानंतर एखाद्या तालुका स्तरावरच्या किंवा जिल्हा स्तरावरच्या न्यायालयाने जर त्याची रक्कम अवाच्या सवा दिली असेल, ते आकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की ती फार रक्कम आहे. तर आपल्या प्रचलित धोरणाच्या पेक्षाही कितीतरी जास्त आहे. म्हणून आपण औरंगाबाद उच्च न्यायालयाकडे गेलेलो आहे. आता त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांची माझी एकदा सन्माननीय लहामटे ते सदस्य आणि मी त्या शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यांची काहींची तयारी आहे की कॉम्प्रोमाइज करायची. असं जर कॉम्प्रोमाइज सोल्युशन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित बसून केलं तर त्याचा रिव्ह्यू करून आपल्याला निर्णय करता येईल, प्रोव्हाइडेड पुन्हा कोणी कोर्टात जाणार नाही. आंबेडकर साहेब. महोदय, अध्यक्ष महोदय, याच प्रश्नाला अनुसरून मी एक प्रश्न विचारतोय
की एकूणच इरिगेशनचे प्रोजेक्ट रखडण्यामध्ये भूसंपादनाचं किंवा पुनर्वसनाचं काम अत्यंत संथ गतीनं होत असते आणि त्याचा फटका एका बाजूला शासनाचे कोट्यवधी रुपयाचं नुकसान होते आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सुद्धा लाभ होत नाही. सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली तसा रिव्ह्यू व्हायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर माझी एक विनंती सन्मान्य मंत्री महोदयांना आहे की राज्यातले जलसंपदाचे सर्व आपले सर्व हे जे काय प्रकल्प आहेत या प्रकल्पांना पूर्तता व्हायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये भूसंपादनाचं असेल पुनर्वसनाचं असेल ते काम अत्यंत गतिमान पद्धतीने व्हायला पाहिजे. 2 खाती वेगळी असल्यामुळं या 2 खात्यातला समन्वयाचा अभाव असलेल्याचा सुद्धा फटका बसतोय. जसं आपण धरणाचं काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देतोय तशा पद्धतीनं भूसंपादनाच्या प्रक्रियेबाबत सुद्धा अशा पद्धतीची एखादी एजन्सी नेमण्याचं काम आपण करू शकाल काय? कारण माझ्याकडे नागनवाडीचा प्रकल्प आहे. कोर्टात गेलेल्या लोकांच्याकडे 4 वेळा कलेक्टरांबरोबर बैठका घेतल्या तरी सुद्धा शासनाचा एकही अधिकारी कोर्टात आणि हायकोर्टात उपस्थित राहत नाही, कारण त्यांची इच्छाशक्तीच नाही. आम्हाला शेतकऱ्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवायचं आहे. शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु जो उद्देश आपण सगळेजण ठेवतोय तो सफल व्हायचा असेल तर भूसंपादनाची असेल पुनर्वसनाची असेल ती प्रक्रिया अत्यंत गतीनं व्हायला पाहिजे. धरणाच्या कामासाठी जसे आपण ठेकेदार नेमतोय तशाच पद्धतीनं पुनर्वसनाचं काम गतीनं करण्यासाठी शासनाच्या नियम आणि अटींना अनुसरून अशा पद्धतीची एजन्सी आपण नेमू शकाल काय? सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सूचना केलेली आहे. रिव्ह्यू करण्याची व्यवस्था म्हणून एक रिव्ह्यू कमिटी करू आपण. पण सन्माननीय सर्व सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता ह्या केसेस कुठल्या येत आहेत ज्यांचं 2012च्या कायद्याच्या 13च्या कायद्याच्या आधीच्या ज्या केसेस आहेत त्यांना असं आता वाटतं की यांना एवढी जमीन दर मिळाली आम्हाला का नाही मिळत, म्हणून लोक कोर्टात जाण्याचं प्रमाण फार आहे. आणि ज्यांची जमीन 95 साली घेतली आहे किंवा 90 साली घेतली आहे किंवा 2000 साली घेतली आहे त्यांना आता असं वाटतं की आपण अडवलं तर आपल्याला जास्त जमिनीचे दर मिळतील आणि त्यामुळं हे काही प्रश्न क्लिष्ट झाले. तरी शेवटी आपण त्यांच्या जमिनी घेतोय, प्रकल्प आपला उभा करतोय. आता मेजर प्रकल्पांच्या कॉस्टमध्ये जर एक आपण अभ्यास केला तर जमीन लँड ॲक्विजिशनच्याच किमती भरमसाठ आहे. म्हणजे 700 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर प्रोजेक्टची आपली भिंत बांधायला धरणाची 200 कोटी आणि लँड ॲक्विजिशनचे 400 कोटी असं व्यस्त प्रमाण आज झालेलं आहे. तरी देखील आपल्या प्रचलित धोरणात जे शक्य आहे अकोमोडेट करता येईल तेवढे आपण करतोय. पण जुन्या केसेस आता जर निघायला लागल्या तर मग त्याला एंड राहणार नाही. म्हणून आपण कुठंतरी अशी रिव्ह्यू कमिटी करून त्या सदस्यांना बोलवून किंवा संबंधितांना बोलवून त्यामुळं आपण एक रिव्ह्यू कमिटी नेमायची व्यवस्था करू जी म्हणजे महामंडळ स्तरावर असेल आणि त्या ठिकाणच्या रिव्ह्यू नंतर जर ती लोक परत अपिलात गेली तर मग ती कोर्टात केस चालत राहील. गिरीश महाजन सर. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक खरं आहे सन्मान्य मंत्री महोदय जे म्हणाले की प्रकल्पाच्या किमतीपेक्षा लँड ॲक्विजिशनच्या किमती जास्त होत चाललेल्या या प्रकल्पांमध्ये. पण MIDC मध्ये कसं असतं भूसंपादन झालं की लगेच त्याला पैसे मिळतात. PWD आपण रस्ते आता बघतोय महामार्ग बघतोय त्यांना लगेच पैसे मिळतात. परंतु या आपल्या खात्यामध्ये निकाल लागला पहिलं खालचं कोण निकाल देतं. समजा एखाद्या शेतकऱ्याला 10 कोटी रुपये मिळाले एखाद्या प्रकल्पाला 10 कोटी रुपये मिळाले 10 कोटीवर आपण अपिलात जातो. पुढचे 10-15 वर्ष हायकोर्टामध्ये निकालच लागत नाही आणि एकदा निकाल लागला की त्यावर 15% व्याजाने त्याला आपलं इंटरेस्ट द्यावं लागतं म्हणजे व्याज द्यावं लागतं 15% दराने. आणि मग 10 वर्षांनी निकाल लागल्यावर ते 10 कोटीचे 20 कोटी 25 कोटी होतात. म्हणजे मुद्दलपेक्षा सुद्धा त्याला व्याज जास्त द्यावं लागतं 15%. माझा प्रश्न असा आहे म्हणजे आपण मागच्या काळात बघितलं असेल की आम्ही विक्रमी भूसंपादन केलं मागच्या काळामध्ये. विक्रमी भूसंपादन म्हणजे जवळपास 27,000 हेक्टर भूसंपादन केलं आणि 7-8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच दिले. का तर 15% व्याज आपल्याला भरावं लागतं त्या ठिकाणी. कुठल्या कुठे अवास्तव किंमत प्रकल्पाची जाते. आज बाजारपेठेमध्ये आपण जर बघितलं तर 7 ते 8% कर्ज मिळतं बँकांकडून. नाबार्डकडून घेतलं तर 6% मिळतं. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आपण अजूनही बऱ्याच म्हणजे निकाल लागत असतात देणं आपलं सुरू असतं तर 15% व्याज भरण्यापेक्षा आपण बाजारातून 6-7% व्याजाने पैसे घेऊन जर हा प्रश्न लवकर निकाली लागला. कारण शेतकरी वर्षानुवर्ष 10-15 एक पिढी संपून गेली शेतकऱ्यांची पण त्यांना पैसे मिळत नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं की प्रश्न असा आहे की आपण जर व्याजाने पैसे घेतले बाहेरून 6-7% आणि 15%चा बोजा आपल्या डोक्यावरचा कमी केला तर खूप मोठा फायदा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण हे करणार का. आणि त्याचबरोबर आपण मागच्या वेळेला एक पत्र अडोप्ट केली होती की ज्यांचा निकाल आधी त्यांना पैसे आधी म्हणजे जुने 15 वर्षापूर्वी निकाल लागलेला आहे त्याला 14 नंतर 12, 15, 10, 11 असा
म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता राहील तर तीच पद्धत आपण अडॉप्ट करणार का आणि हा पैसा देण्यासाठी आपण मार्केटमधून व्याजाने पैसा काढून शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे पैसे देऊन मोकळं करणार का? अध्यक्ष महोदय, कालच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे, त्यामुळं मी याच्यावर तशी घोषणा करणं योग्य होणार नाही. पण अतिरिक्तचा निधी वाढीव उभा करण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि ज्या प्रकल्पांची कामं ही फक्त लँड ॲक्वायर न केल्यामुळे थांबलेली आहेत. आता उदाहरणार्थ जिगावचा प्रकल्प आहे, लँड ॲक्वायर करण्याचा चॅलेंज फार मोठा आहे. तर तुमचं उत्तरच देतो ना. तर अशा याच्यात लँड ॲक्विजिशनसाठी जादा म्हणजे आपण जो दुसरा प्रश्न विचारला सिक्वेन्सने, तर सिक्वेन्सपेक्षा नीड बघून आपण काही प्रोजेक्ट्सना प्रायोरिटी देऊन ते प्रकल्प पुढे काढले पाहिजेत. कारण आपण ऑलरेडी काही प्रकल्पात 800 कोटी 1000 कोटी 1500 कोटी घातले आहेत, पण अजून 700 कोटी दिल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होत नाही. त्या 700 मधले 400 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनचे आहेत. अशा सिच्युएशन बऱ्याच आहेत. त्यामुळं कॉस्ट ॲनालिसिस करून कॉस्ट बेनिफिट रेशो बघून अशा प्रकल्प जे कुटे साहेबांच्या भागातले आहेत अशांना प्रायोरिटी 1 देऊ. आणि आपण जे म्हटला की जुने पहिले म्हणजे नंबरने द्यावे ती एक सिक्वेन्स ठेवू. पण स्पेशल केस म्हणून अशा काही केसेस आपल्याला संपवाव्या लागतील आणि 15% व्याज देण्याच्या ऐवजी सरकारने तिजोरीतून पैसे देणं हे जास्त संयुक्तिक आहे. पण ज्या प्रकल्पांची कामं चालू झाली आहेत आणि अडलेली आहेत अशाच प्रकल्पांचे आपण प्रायोरिटीनं हे करू. सन्माननीय लामटे साहेब. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मी 2 स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो. घाटघर उदंचन प्रकल्पामध्ये जे पुनर्वसनासाठी बाधित आहेत त्या शेतकऱ्यांना हा प्रश्न 1993 पासूनचा आहे. संगमनेर दिवाणी न्यायालयाने त्यांना निर्णय दिलेला आहे, त्याच्यानुसार त्यांना मोबदला देणार का आणि जर मोबदला देणार असेल तर तो किती दिवसात देणार? दुसरा प्रश्न आहे की त्या बाधितांना त्यावेळेला प्रकल्प करत असताना नोकरीमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतो असं त्या कुटुंबांना सांगितलं होतं. त्यातल्या काही जणांना घेतलं आणि काही जण तसेच आहेत, त्यांना पण नोकरीत समाविष्ट करून घेणार का आणि किती दिवसामध्ये घेणार? अध्यक्ष महोदय, हा जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय सदस्यांनी, त्यामध्ये 142 लोकांना आपण अध्यक्ष महोदय नोकऱ्या देण्याची आवश्यकता होती बाधित झालेल्या. त्यातल्या 114 प्रकल्प बाधितांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि आपण ट्रेनिंग दिलेले असे 3 वर्षाचं ट्रेनिंग दिलेले, बाकीचं काही शिकू नका, आम्ही ट्रेनिंग देतोय ते करा, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देतो, असे 9 लोक आहेत. तर त्याचे ऊर्जा विभागाच्या बरोबर चर्चा करून उरलेल्या 9 लोकांनाही आपण नोकऱ्या देण्याचा विचार करू शकतो. पहिला त्यांचा जो प्रश्न आहे पहिला की त्यांनी हा प्रश्न विचारलाय की संगमनेर कोर्टाने जो निर्णय दिलाय त्याप्रमाणे देणार का. तर मी यापूर्वीच सांगितलंय की आपण वर अपील केलेलं आहे. पण मी मगाशी सांगितलं की सन्माननीय सदस्यांनी जर त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली तर त्यांना निगोशिएट करून आता 4 पटचा जो प्रस्ताव आहे, आता आपण 4 पटच्याही वर जर कोर्ट जायला लागलं तर मग त्याला थोडंसं लिमिट यायला लागले. म्हणूनच आपला हा प्रश्न तयार झालेला आहे. त्यामुळे सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे, लामटे साहेबांना, डॉक्टरांना, की त्यांनी तिथल्या जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी एका सध्याच्या विहित धोरणात बसेल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांशी चर्चा केली तर पुढच्या आठवड्यात त्यांच्यावर बैठक घेऊ आणि हा प्रश्न सुटेल. सर्वांनी मान्य केला तर हा प्रश्न सुटेल. त्यातले 1-2 शेतकरी म्हटले नाही आम्हाला औरंगाबादलाच जायचंय, तर मग औरंगाबादच्या कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागेल. हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. माझी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे की आज आपण जर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भूसंपादनाची पॉलिसी पाहिली तर सर्वात उत्तम पॉलिसी WCL ची भूसंपादनची आहे. अध्यक्ष महोदय, फक्त 6 लाख 8 लाख आणि 10 लाख रेटनी जरी ते भूसंपादन करत असतील परंतु शेतकरी त्यांना स्वतःहून जमीन द्यायला तयार आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की ते प्रकल्पग्रस्ताला ताबडतोब नोकरी देतात. जर राज्य शासनाने असं जर धोरण केलं की आम्ही नोकरी देऊ प्रकल्पग्रस्ताला आणि तात्काळ देऊ, वर्षानुवर्षापासून ते प्रलंबित राहतात आणि हे जर आपण धोरणामध्ये जर आणलं तर शेतकरी स्वतःहून आपली जागा देईल. अध्यक्ष महोदय, सरकारच्या करोडो रुपये वाचणार आहे. माझी मंत्री महोदयाला विनंती आहे की वेकोलीच्या धर्तीवर आपण आपलं पुनर्वसनची पॉलिसी आणि भूसंपादनाची पॉलिसी जर केली, लाल ऍक्ट आहे अध्यक्ष महोदय, परंतु त्या ऍक्टमध्ये सुद्धा पर्सनल वाटाघाटीतून लोकांना
वेगळ्या पद्धतीनं करार करण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय दुसरं कुठलंही सोल्युशन नाही आहे. माझी मंत्री महोदयाला विनंती आहे की WCLच्या धर्तीवर जर आपण नोकरी तात्काळ देण्याचं जर धोरण केलं तर शेतकरी स्वतःहून जागा देतील. त्या धोरणाबद्दल शासन विचार करणार काय? अध्यक्ष महोदय, प्रश्न अतिशय चांगला विचारलेला आहे. प्रश्न ऐकण्यासाठी देखील अतिशय चांगला वाटतो, पण त्याचे जे एकंदर परिणाम जर काढले तर हजारो शेतकरी, लाखो लोकांना आपल्याला नोकरी द्यावी लागेल. त्यामुळं आता पहिला प्रश्न, प्रकल्पग्रस्तांना आपण नोकऱ्या देत नाही असं नाही, पण त्यांचं आरक्षण 5% असतं. मी आता गेले काही दिवस प्रयत्न करतोय की 5%चं, कारण जलसंपदा विभागाचेच प्रकल्प आहेत आणि जलसंपदा विभागाच्या ज्या नोकऱ्या आता आपण रिक्त जागा भरणार आहोत त्यामध्ये प्रमाण वाढावं असा माझा प्रयत्न आहे. ते GADला आम्ही विनंती केलेली आहे. ते 5%च्या ऐवजी 10%, 15%, 20% जर झालं तर आपण म्हणताय तसं बऱ्याचशा प्रकल्पग्रस्तांची यादी एवढी मोठी आहे की ज्यांच्या नोकऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यामुळं हा प्रश्न काही दृष्ट्या थोडासा सुसह्य होईल. ते कोल माईनमध्ये जे नोकऱ्या देण्याचं व्यवस्था आहे ती लिमिटेड क्षेत्र आहे आणि नोकऱ्यांची संख्या तिथंच स्थानिक जास्त उपलब्ध आहे. त्यामुळं त्यांचा परिस्थिती वेगळी असेल. आपण नोकऱ्या देतोय आणि प्लस जमिनीचा मोबदला देतोय असं जर केलं तर तिथंही आपण म्हणताय तसं कमी किमतीत लोक तयार होतील, पण तेवढी शक्यता आपल्याला नाहीये. प्रकाश दादा. हा, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की दिवाणी न्यायालय संगमनेरच्या आदेशाविरुद्ध त्यांनी कोर्टामध्ये अपील केलेलं आहे. पण अपील केलंय याचा अर्थ काही निर्णय किंवा त्या निर्णयाला स्थगिती झालेली नाही. अपील केलंय या एवढ्याच कारणासाठी आपण शेतकऱ्याचे पैसे थांबवू शकतो का? अपिलाचा निर्णय लागेपर्यंत काय कालावधी लागेल तो लागेल, पण मध्यंतरी दिवाणी न्यायालयाचा निर्णय झालाय त्या आधारावर शेतकऱ्याच्या जमिनीचे पैसे आपण देणार का? आपण दिवाणी न्यायालयात जो निर्णय झालाय त्या अनुषंगाने वर अपील करण्याच्या आधी आपल्याला कोर्टात पैसे भरावेच लागलेले आहेत. ते आपण कोर्टात ऑलरेडी भरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, 25,535. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 25,535. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलंय सदरील प्रकल्प एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्यामार्फत 17/8/2020 रोजी स्थापित करण्यात आलेला आहे. या कंपनीनं परत प्रकल्प उभारण्यासाठी मेहरबान राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट लिमिटेड, जयपूर, राजस्थान या कंपनीची नेमणूक केलेली आहे म्हणते. अध्यक्ष महोदय, नेमणूक या कंपनीनं, या राजस्थानच्या कंपनीला नेमणूक केली. हा प्रकल्प चालू होण्यासाठी जवळपास 16/11/2020ला आग लागली म्हणतात. 2 महिन्याचा कालावधी आहे. या कंपनीनं सबलेट करून राजस्थानच्या इलेक्ट्रॉनिक कंपनीला दिलेलं काम आहे. 3 महिन्यामध्ये आग लागलेली आहे. शंका अशी निर्माण होते, पूर्वीचं काम पूर्ण नीट झालंय का नाही, किंवा अर्धवट झालंय किंवा चुकीचं झालंय, म्हणजे त्याच्यामुळे हे जाळण्यात आलंय का, अशा प्रकारची शंका निर्माण होते. मी मंत्री महोदयांना प्रश्न विचारू इच्छितो की यामध्ये नुकसान किती झालेलं आहे आणि हे नुकसान भरून करण्यासाठी दोषी म्हणजे चौकशी करणार का? आपण केलेली आहे चौकशी, पण त्या चौकशीमध्ये थातुरमातुर उत्तर देण्यात आलेलं आहे. माझी विनंती आहे, स्पेशल अधिकारी नेमून या कामाची उभारणी न झाल्यामुळं नुकसान जे झालेलं आहे या नुकसानीस कोण जबाबदार आहे आणि त्या दोषीवरती आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे खरं आहे की 3311 KV निंबोनी उपकेंद्र येथे 0.6572 मेगावॅट इतक्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीचे काम करण्यासाठी एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड EESL ने मेसर्स राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट लिमिटेड, जयपूर, राजस्थान या कंपनीची नेमणूक केली होती व हा प्रकल्प दिनांक 17/8/2020 रोजी कार्यान्वित केला गेला आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर REIL कंपनीने उपकेंद्राचा स्विच यार्ड लगत
असलेल्या रिकाम्या जागेवर सोलार पॅनल्स व इतर साहित्य ठेवले होते. त्या 11 केव्ही नंदेश्वर वाहिनीच्या रोटरी स्विच लगत झालेल्या स्पार्कमुळं दिनांक 16/11/2020 रोजी आग लागली होती. तथापि या आगीमुळे 33/11 केव्ही निमोनी उपकेंद्रातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पास कोणते नुकसान झालेले नाही. सदर प्रकल्प सध्या चालू स्थितीत आहे आणि त्यांनी जे सांगितलं त्याची संपूर्ण चौकशी आम्ही त्या ठिकाणी केली आणि चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी माहिती सादर केलेली आहे. थोपटे साहेब. अध्यक्ष महोदय, प्रश्न हा जरी मंगळवेढा तालुक्यातला जरी असला तरी सुद्धा राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी महावितरणच्या असणाऱ्या विजेच्या शॉर्ट सर्किटमुळं मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाल्याचे चित्र अध्यक्ष महोदय आपण पाहतोय. मतदारसंघामध्ये किंवा राज्यामध्ये आपण पाहत असताना ज्या ज्या ठिकाणी विशेष करून शॉर्ट सर्किट झाल्यामुळं शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान आणि विशेष करून घरांचं नुकसान देखील अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होतं. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय या निमित्तानं आहे की ज्या ज्या ठिकाणी घरांचं नुकसान शॉर्ट सर्किटमुळे झालं असेल ती आपली राज्य सरकारची पॉलिसी सुद्धा आहे. आपण सुद्धा त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये योग्य तो मोबदला देता, परंतु बऱ्याच अंशी याकरताची जी दप्तर दिरंगी आहे ही सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पुढे येताना दिसते. आणि म्हणून पिकांचं झालेलं नुकसान असेल किंवा घरांचं झालेलं नुकसान असेल याकरता तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री महोदय त्या ठिकाणी देणार का? अध्यक्ष महोदय, तपासून घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 5 22,082 श्रीमती श्वेता महाले. क्रमांक 22,082. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, 2008च्या कर्जमाफीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भातला हा माझा विषय आहे. अनुराधा नागरी सहकारी बँकेने सन 2006-07 व सन 2007-08 या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात कृषी कर्ज थकबाकीची रक्कम 8.54 लक्ष एवढीच दाखवलेली आहे. 8.54 लक्ष कर्ज थकीत दाखविल्याप्रमाणे केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे तेवढीच मागणी करणं अपेक्षित होती, परंतु अनुराधा नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाने 2,35,00,000 रुपयाची मागणी केली. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये ही बाब मान्य केलेली आहे. थोडक्यात भ्रष्टाचार झाल्याचे इथे मान्य झालेले आहे. भ्रष्टाचार झालेला असल्याने अनुराधा नागरी सहकारी बँकेकडून 18% दंडनीय व्याजासह शासन वसुली करणार आहे का? आणि माझा दुसरा प्रश्न आहे, शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तसेच केंद्र व राज्य सरकारची फसवणूक अनुराधा नागरी बँकेच्या व्यवस्थापनेने केलेली असल्याने त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार आहात का? आणि सदर गुन्हा हा आपण किती दिवसामध्ये दाखल करणार आहात? अध्यक्ष महोदय, अनुराधा सहकारी जी बँक आहे चिखलीची, त्यामध्ये सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्यामध्ये प्रत्यक्ष त्यांच्या अहवालामध्ये 8.54 हजाराची थकबाकी दाखल होती, परंतु प्रत्यक्ष त्यामध्ये जर आपण लेखापरीक्षेच्या बाबतीमध्ये ते पॉइंटेड काढलेलं होतं, ते काय असं संपूर्ण काढलेलं नव्हतं त्यामध्ये. आणि राज्य शासनाकडून 455 सभासदांना 66.94 एवढी रक्कम मिळाली आणि केंद्र शासनाकडून 1200 सभासदांना 1.68 कोटी अशी 1722 सभासदांना एकूण 2,35 कोटी एवढी रक्कम त्या ठिकाणी मिळाली. अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये ते सभासद प्रकाश ढोरे यांनी तक्रार केली आणि ही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा त्यांच्या आदेशाने एक समिती गठीत झाली आणि त्यांनी तो अहवाल 5 महिन्यामध्ये पूर्ण केला. त्या अहवाल यांना वेळ काय झालेला नाही. अध्यक्ष महोदय, हे जे तक्रार करणारे जे प्रकाश ढोरे आहेत त्यांना समितीने बोलवलं, परंतु ते समिती पुढे हजर राहिले नाहीत. पण एक आहे की त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ हा त्या ठिकाणी मिळाला आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य यांनी प्रधान सचिव सहकार यांच्याकडे एक तक्रार दिली आहे 14 डिसेंबर 20 आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी एक कमिटी गठीत झाली आहे
आणि ही कमिटी विभागीय सहनिबंधक यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि 5/1/21 ही समिती गठीत झाली आहे आणि त्याचा अहवाल प्राप्त होतात पुढील उचित कारवाई केली जाईल. विरोधी पक्षनेते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे कशा करता पाठीमागे घालताय समजत नाही. अतिशय स्पष्ट केस आहे. नागरी बँक आहे. नागरी बँकेला फार लिमिटेड शेती करता कर्ज द्यायचा अधिकार होता. 2-3 बाबीत होता. त्याच्यामध्ये त्यांनी 8 लाखाचं कर्ज दिलं आणि त्यानंतर कर्जमाफीमध्ये 2,37,00,000 वसूल केले. आणि ते कसे केले? खोटी खाती राखून त्या ठिकाणी हे पैसे त्यांनी घेतलेले आहेत. इतकं स्पष्ट आलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि हे आलं असताना तुम्ही त्याच्या संदर्भात एक अहवाल तयार केला आणि आता त्याच्यावर दुसरी कमिटी तयार केली. हे काय चाललंय? सरळ सरळ CAGच्या ऑडिटमध्ये इतकं स्पष्ट त्या ठिकाणी आल्यानंतर आपण ऑडिट केलं, आपण कमिटी केली. अध्यक्ष महोदय, लूट आहे, लूट. अध्यक्ष महोदय, 8 लाख वसूल करायच्या ऐवजी 2,37,00,000 वसूल केल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय पाठीशी घालणं चाललंय. तात्काळ या संदर्भात कमिटी होत राहील, पण या संदर्भात तात्काळ तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहात का, हा आमचा सवाल आहे. आणि पैसे वसूल करणार आहात का, सवाल आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी 14 डिसेंबर 20 त्या ठिकाणी प्रधान सचिवांच्याकडे अर्ज दिला. एक तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आणि या तक्रारीच्या आधारे प्रधान सचिव सहकार्य यांनी त्या ठिकाणी एक कमिटी गठीत केली आहे आणि उत्तरामध्ये स्पष्ट अध्यक्ष महोदय म्हटलेलं आहे की या पथकाची नियुक्ती केली आहे आणि चौकशीचा अहवाल प्राप्त होतात पुढील उचित कारवाई करण्यात येईल. डॉक्टर कुट्टे. आली आहे त्या चौकशीमध्ये गुन्हा निष्पन्न झालाय, त्याच्यावर दुसरी कमिटी केली आहे. पहिल्या कमिटीत हा गुन्हा निष्पन्न झालेला आहे. अध्यक्ष महोदय, खातूर मातूर वाचवण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, जे कर्जदार नाहीत, ज्यांनी कृषी कर्ज घेतलेलं नाही, अशा लोकांना कर्जदार दाखवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून लूट केलेली. अध्यक्ष महोदय, का मंत्री महोदय त्यांना पाठीशी घालतात? तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एकूण एक पैसा वसूल झाला पाहिजे. तो आपण पैसा वसूल करणार का आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार का? अध्यक्ष महोदय, मुळामध्ये पहिल्या कमिटीचा अहवाल त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि ही 5 महिन्यामध्ये पूर्ण झाली. अध्यक्ष महोदय, आमचं म्हणणं, अध्यक्ष महोदय उत्तर देतात. अध्यक्ष महोदय, ज्या सन्मान्य सदस्या श्रीमती श्वेता माले यांनी प्रश्न विचारलेला आहे, अध्यक्ष महोदय त्यांनीच पुन्हा प्रधान सचिवांकडे त्या ठिकाणी तक्रार दिली आहे आणि त्यांच्या मागणीनुसारच त्या ठिकाणी कारवाई पुढची चालू आहे. कुट्टे साहेब. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले अध्यक्ष आणि या क्लिअर कट ही केस आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये तुम्ही आता लोटताय की सन्मान्य सदस्यांनी कमिटी मागितली म्हणून आम्ही कमिटी करतो, त्याचा अहवाल घेतो. परंतु अध्यक्ष महोदय, 25/11/2020 ला जी पहिली कमिटी नेमली होती त्या कमिटीने अहवाल दिला. आपण तुमच्या उत्तरामध्ये स्वतः लिहिलेला आहे की त्यांचा स्वयंस्पष्ट अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्या स्वयंस्पष्ट अहवालामध्ये अध्यक्ष महोदय हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की 8.50 ची जी होती त्याऐवजी 2 कोटी एवढे शासनाकडून त्यांनी घेतलेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय स्वयंस्पष्ट आहे त्या अहवालामध्ये जो आहे 25/11/2020 चा पहिल्या कमिटीचा. परंतु दुसऱ्या वेळेस का त्यांना अर्ज करावा लागला अध्यक्ष महोदय, तक्रार करावी लागली? कारण तो अहवाल आल्यानंतर तो अहवाल तुम्ही दाबला, त्याच्यावर कारवाई करत नाही, पैसे वसूल करत नाही आणि म्हणून हे दुसऱ्या वेळेस अर्ज करावा लागला. म्हणून माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय असा आहे की तो पहिला अहवाल आलेला आहे त्यामध्ये स्वयंस्पष्ट दिलेला आहे, त्या अहवालानुसार पहिले कारवाई करा आणि नंतर पुन्हा चौकशी करा. विरोधी पक्षाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे वसूल करा आणि बँकेत फौजदारी दाखल करा. अध्यक्ष महोदय, पहिली कमिटी स्थापन झाली त्याचा अहवालाला असं आपण सन्मानित सदस्य या ठिकाणी म्हणतायत. अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी विनंती राहील, मी सूचना देतो की दुसरी जी कमिटी स्थापन झाली आहे विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली, त्या कमिटीला आम्ही सूचना देतो की पहिला अहवाल आपण विचारामध्ये घ्यावा. सध्या या ठिकाणी या अहवालावर चर्चा चालू आहे. आहे सदर चौकशीचा अहवाल आलेला आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं मान्य केलेलं असताना जाणीवपूर्वक संबंधित
अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्याची सुनावणी सुरू आहे. काल अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये बजेटची चर्चा होती. सचिन वाझे यांच्या संदर्भातल्या पुराव्यासहित प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. त्या संदर्भात अध्यक्ष महोदय त्यांना पदावरनं दूर करण्याच्या संदर्भात चौकशी सरकार म्हणाला आम्ही करतोय. त्यांना पदावरनं दूर करण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय निर्णय झाला पाहिजे. आम्हाला सभागृह चालवायचं आहे, आम्हाला चर्चा करायची आहे, बजेटची चर्चा आहे आणि म्हणून सरकारकडनं आमची अपेक्षा आहे की त्यांना पदावरनं दूर करण्याचा निर्णय घोषित झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, बसा जागेवर बसा, जागेवर बसा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी सांगू इच्छितो, सचिन वाझे यांना CIU युनिटचे ज्या तिकडे काम करतायत तेथून अन्यत्र बदली केली जाईल त्यांची. फक्त त्याचबरोबर एक विनंती देखील करतो की आपण काल जे या सभागृहात सांगितलं होतं की आपल्याकडे या बाबतीतले बरेच पुरावे आहेत, मी आपणास विनंती करतो की आपले पुरावे आपण पोलिसांकडे द्यावेत. जागेवर बसा. हा साहेब. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जी सद्यस्थिती आहे ती सभागृहाला अवगत करण्याकरता अध्यक्ष महोदय मी उभा आहे. दिनांक 8 मार्च 2021 रोजीपासून मराठा आरक्षणाबाबत नियमितपणे सुनावणी घेण्याचे मान्य सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्याप्रमाणे खुलासेवार सुनावणीचा कार्यक्रम नेमून दिलेला होता. युक्तिवादाकरता ठराविक दिवस सुद्धा सर्व संबंधित पक्षकारांना नेमून दिलेले होते. ही सुनावणी सलगरित्या माननीय 5 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे होणार होती. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे 3 अंतरिम अर्ज दाखल करण्यात आले होते. थोडक्यात अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं अतिशय महत्वाचं स्टेटमेंट माननीय अशोकराव चव्हाण या ठिकाणी करतायत. सभागृहामध्ये पूर्ण शांतता असावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी खाली बसावं अशी विनंती आहे, सहकार्य करावं. अध्यक्ष महोदय, या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे 3 अंतरिम अर्ज दाखल करण्यात आले होते. थोडक्यात ते खालीलप्रमाणे आहेत. आरक्षणासंबंधी असलेले निरनिराळे प्रकरणे एकत्रित करून त्यांची सुनावणी एकत्रित व्हावी. सध्याचे प्रकरण जरी महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित जरी असले तर या प्रकरणी असलेले कायदेशीर विषय घटनेशी संबंधित असल्यामुळे देशातील सर्व राज्यांना या प्रकरणी सामील करून घेण्यात यावे व त्यांची बाजू ऐकून घेण्यात यावी. आणि इंदिरा साहनी प्रकरणी 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा व त्याकरिता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे. दिनांक 8 मार्च 2021 रोजी प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे वरील 3 अर्जाचा प्राधान्याने विचार व्हावा म्हणून आग्रही भूमिका सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी घेण्यात आली. त्याला सर्व अपील करणाऱ्यांनी म्हणजे जे आरक्षणाच्या विरोधात त्यांनी कडाडून विरोध केला व त्या प्रकरणी सुनावणीच्या पूर्वीचा आदेशाप्रमाणे व्हावी असा आग्रह धरला. केंद्र सरकारतर्फे 2 मुद्दे मांडले गेले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्व राज्यांना स्वतंत्र नोटीस बजावून त्यांचे म्हणणे या कामी विचारात घेणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलं. आणि त्याचबरोबर 102वी जी घटना दुरुस्ती झालेली आहे त्या घटनेच्या कलम 342 अन्वये कोणत्याही राज्य सरकारला अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही वसे आरक्षण सदर घटना दुरुस्तीनंतर म्हणजेच 15/8/2018 नंतर केवळ राष्ट्रपतींनाच म्हणजे केंद्र सरकारला देता येते अशा प्रकारचं विधान केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो यासाठी मी नमूद करत आहे की आपण या सभागृहामध्ये संविधानात जी काही मराठा आरक्षणाचा कायदा केला जो संमत झाला 29 नोव्हेंबर 2018ला आणि राज्यपालांची अनुमती त्याला मिळाली 30 नोव्हेंबर 2018ला आणि संविधान दुरुस्ती त्याच्या अगोदरच झाली. घटना दुरुस्ती झाली होती 102वी, ती त्याच्या अगोदर झालेली आहे म्हणजे 15/8/2018लाच या ठिकाणी ही केंद्राने त्या ठिकाणी घटना दुरुस्ती केलेली आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की या घटना दुरुस्तीनंतर आपण कायदा या ठिकाणी या सभागृहात केला तो त्या कायद्यालाच सर्व केंद्र सरकारने आता त्या बाबतीमध्ये शंका उपस्थित केल्याचा एकंदरीत निर्वाळ यातून निर्माण होत झालेला आहे. आता तो प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात गेलेला असल्यामुळे
की ज्याचं तिथे आपण त्याची बाजू व्यवस्थित मांडू जाऊ. परंतु या सभागृहामध्ये जे काही निर्णय झाला त्या निर्णयाला केंद्र सरकारने आता वेगळी भूमिका घेतल्यामुळे प्रश्नचिन्ह अध्यक्ष महोदय निर्माण झालेलं आहे. सर्व संबंधितांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दोन गोष्टी मान्य करणारा आदेश मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. देशातील सर्व राज्यांना या प्रकरणी म्हणणे मांडण्याकरता संधी दिलेली आहे. त्याकरता राज्य सरकारचा अंतरिम अर्ज क्रमांक 55/2021 नुसार देशातील सर्व राज्यांना नोटीस देण्यात आली आहे. इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार होणे किंवा त्यातील विषय मोठ्या खंडपीठाकडे चौकशी करता वर्ग करणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत या प्रकरणी विचार करण्यात येईल. वरील 2 मुद्द्या व्यतिरिक्त इतर मुद्दे या कामी विचारात घेण्यात येतील असे म्हणून 6 मुद्द्यांची प्रश्नावली मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दिनांक 8 मार्च 2021 रोजी आदेशान्वये स्पष्ट नमूद केली आहे. या प्रकरणाच्या पुढील चौकशी करता पुढील सुनावणी करता नव्याने वेळापत्रक खुलासेवर जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार या प्रकरणाची सलग सुनावणी दिनांक 15 मार्च 2021 पासून 25 मार्च 2021 पर्यंत सुनावणी सलग घेण्यात येणार आहे. या सुनावणीमध्ये खासगी पक्षकारांना देखील दिनांक 24/3/2021 रोजी त्यांचे म्हणणे मांडण्याकरता पूर्ण संधी देण्यात आलेली आहे. वरील सर्व परिस्थितीवर असे दिसून येईल की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय केवळ महाराष्ट्र राज्यापुरते आता मर्यादित राहिले नसून त्याचा विचार देश पातळीवर होणार आहे. या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करत असताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे देशातील सर्व राज्यांचे म्हणणे विचारात घेण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर खासगी पक्षकारांचे म्हणणे देखील विचारात घेण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाशी संबंधित असलेल्या सर्व संघटनांना त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे मांडण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. या संधीचा सर्वांनी फायदा घेणे आवश्यक आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारतर्फे काही मुद्दे नीट मांडले गेले नाहीत अशी खंत व तक्रार उद्या उद्भवणाऱ्या तक्रारी उद्या होऊ शकत नाहीत. म्हणजे विनंती एवढीच आहे की ज्यांना मुद्दे मांडायचे सभागृहाच्या बाहेर अनेक वेळा बोललं तर शासन गंभीर नाही, शासन व्यवस्थित बाजू मांडत नाही, ही संधी मिळणार नाही. ज्यांना प्रश्न मांडायचे असतील आपले उपस्थित करायचे असतील त्यांनी सुद्धा संधी त्यानिमित्त देण्यात आलेली आहे. या कामी राज्य सरकार आपल्या परीने सर्व शक्तीनिशी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारच आहे. तथापि मागील वेळेस वकिलाविरुद्ध करण्यात आलेला आरोप पुन्हा करण्याकरता कोणते कारण आता शिल्लक राहिलेले नाही. इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे 50% आरक्षण देता येते किंवा नाही हा मुद्दा देखील आता हा चर्चेमध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात घेण्यात येणार आहे. सध्या सुमारे 11 राज्यांमध्ये आपल्या देशात 50%हून अधिक आरक्षण असल्यामुळे व 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे EWS हे केंद्र सरकारने दिलं आरक्षण विचारात घेता आपल्या देशात सुमारे 28 राज्यांमध्ये 50%हून अधिक आरक्षण देण्यात येत असल्यामुळे अशी सर्व राज्ये आपली भूमिका त्या ठिकाणी त्यांना मांडावी लागेल आणि कदाचित महाराष्ट्र राज्याच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन त्यातून प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारची अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. निवेदनावरती चर्चा होत नाही, निवेदनावरती चर्चा होणार नाही. हा 47च्या खाली त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनावरती मग पुढे चर्चा होत नाही. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. कामगार मंत्री. महोदय, कामगार मंत्री. मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981च्या कलम 8च्या पोट कलम 3 अन्वये कोल्हापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कोल्हापूर यांचे 13, 14 ते 17, 18 या वर्षाचे अहवाल, रायगड जिल्हा सर्व अहवाल क्रमांक क, ख, ग, घ, ड, च हे सर्व अहवाल मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. अहवाल सभागृहात समोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. संपदा मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या कलम क्रमांक 46(4) अनुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 17-18चा वार्षिक लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवू इच्छितो. अध्यक्ष महोदय,
मी आपल्या अनुमतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम 1998च्या क्रमांक 47(4) अनुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा सन 17-18चा स्वतंत्र लेखा परीक्षा अहवाल सभागृहासमोर ठेवतो. वार्षिक लेखा अहवाल व स्वतंत्र लेखा परीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आलं. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. गृहमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यासाठी विकास मंडळे आदेश 2011 मधील खंड 8 अन्वये गृह विभागाचे सन 2019-20 या आर्थिक वर्षातील विकास मंडळ न्याय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य नियत व प्रत्यक्ष खर्चाचे अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. सन 2019-20 च्या आर्थिक वर्षातील विकास महामंडळ न्याय कार्यक्रमांतर्गत व अनिवार्य नियतव्यय व प्रत्यक्ष खर्चाच्या अविभाज्य भागासह विवरणपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवतो. कृषी मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983च्या कलम 55च्या पोट कलम 3 अन्वये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचा सन 2010 व 2011 व 2011-2012 या वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे 2013-2014 या वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे 2015-2016 या वर्षाचे वार्षिक लेखा व लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो. लेखा परीक्षण अहवाल व वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. पंचायत राज. वतीने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983च्या कलम 69 अन्वये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचा सन 2015, 2016 ते 2019, 2020 या वर्षाचा 44-48 वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. पंचायत राज समिती. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय. उपाध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पंचायत राज समितीच्या अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, 5वा, 6वा, 7वा व 8वा अहवाल सभागृहात सादर करीत आहे. पंचायती राज समितीचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात आला. विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहात सादर करा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अधिवेशन अहवाल सभागृहात सादर करतोय. विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. नाना. पंचायत राज समितीचा अहवाल आता सभागृहात मांडण्यात आला. अध्यक्ष महाराज, आपलं सातत्यानं या विधानमंडळामध्ये याच्यावर जेव्हा अहवाल येतो त्याच्यावरची चर्चा होते. अध्यक्ष महाराज, हा जो अहवाल मांडला गेलेला अध्यक्ष महाराज, हा जवळपास दुसरा, तिसरा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा असा एकाच वेळेस सगळे अहवाल मांडण्यात आले. अध्यक्ष महाराज, सर्व पक्षीय आमदार त्या समितीमध्ये असतात. अध्यक्ष महोदय, आणि हा पंचायत राज समिती म्हटलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शासन जेवढं काही पैसे देतात त्या सगळ्यांचं कामकाज आणि या सगळ्या गोष्टीची पाहणी या समिती करते. काय अध्यक्ष महाराज, म्हणजे एकदम सगळं अहवाल मांडण्याचं काही नवीन धोरण आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू झालं आणि म्हणून हा का उशिरा आला याच्या मागे कोण आहे, जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई करणार काय? कारण की अध्यक्ष महाराज, या महत्वपूर्ण समितीचा अहवाल एवढा काळ उशिरा देणं ही एकाच आपल्या विधानसभेच्या सभागृहाची दिशाभूल करणार आहे. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून आपण आम्हाला त्या ठिकाणातून एक आदेश द्यावेत की याच्यामध्ये जो कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करणार का आणि हे पुढच्या काळात असं होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार का? तपासून चौकशी करू.
4. विधानसभा आश्वासन झालं. हाय नाही हां. विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा 7वा अहवाल 2018-2019 सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा 7वा अहवाल 2018-2019 सभागृहाच्या पटलावर ठेवतो. विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा 7वा अहवाल सन 2018-19 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. मुख्यमंत्री यांचा प्रस्ताव. मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने पुढील प्रमाणे प्रस्ताव मांडतो. राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेबाबत या विषयावरील दिनांक 3 मार्च 2021 रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 21,809 ला उत्तर देताना झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली 16 विधानसभा सदस्यांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात यावी असा प्रस्ताव मी मांडतो. सदर समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा: नाना पटोले साहेब, आमदार सुनीलजी प्रभू, उदयनसिंह राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष धोटे, अमित जनक, संग्राम थोपटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातकळकर, समीर कुणावर, नरेंद्र भोंडेकर. सदर समिती आपला अहवाल 4 महिन्याच्या आत सभागृहाला सादर करेल. प्रस्ताव असा आहे की राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेबाबत या विषयावरील दिनांक 3 मार्च 2021 रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 21,809 ला उत्तर देताना चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी माननीय राज्यमंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली 16 विधानसभा सदस्यांची तदर्थ समिती गठीत करण्यात यावी. सदर संमतीचे खालील सदस्यांचा समावेश करण्यात यावा: सन्माननीय नाना पटोले विधानसभा सदस्य, सुनील प्रभू विधानसभा सदस्य, उदयसिंग राजपूत साहेब, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष घोटे, अमित झनक, संग्राम थोपटे, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातकळकर, समीर कुणावार, नरेंद्र भोंडेकर. सदर समिती हा अहवाल 4 महिन्याच्या आत सभागृहाला सादर करेल. प्रश्न असा आहे की राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेबाबत या विषयांवरील दिनांक 3 मार्च 2021 रोजी उत्तरित झालेल्या तारांकित प्रश्न क्रमांक 21,809 ला उत्तर देताना झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करण्यासाठी माननीय राज्यमंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली 16 विधानसभा सदस्यांची तदर्थ समिती गठीत करण्यात यावी. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. नियम 57 अन्वय प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अनिल देशमुख गृहमंत्री यांचे विरुद्ध म20 नियम 273 अन्वय विशेष अधिकार भंगाची सूचना या ठिकाणी अध्यक्ष महोदय देतोय. अध्यक्ष महोदय, दिनांक 9 मार्च 2021 रोजी सभागृहात विरोधी पक्षाकडनं श्री मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असता गृहमंत्री यांनी श्री अन्वय नाईक यांची हत्या झाली त्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी अक्षदा नाईक व मुलगी श्रीमती आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे माननीय श्री देवेंद्र फडणवीस
हे मुख्यमंत्री असताना श्री अन्वय नाईक यांची केस त्यांनी दाबली असे विधान केले. तसेच या विधानाची त्यांनी द्विरुक्तीही केली. या संदर्भात प्रथमतः मी आपल्यास निदर्शनास आणून देत इच्छितो की अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कथित थकबाकी असलेली रक्कम न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पत्नी व मुलगी यांनी म्हटले आहे. त्या प्रकरणाच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील क्रमांक 742/2020, 743/2020, 744/2020 यामध्ये दिलेल्या न्याय निर्णयामध्ये सदर प्रकरणी भाष्य केले आहे. या न्याय निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या विविध संबंधित निर्णयाचा उहापोह केल्यानंतर प्रस्तुत प्रकरणाच्या प्रथम खबरी अहवालाच्या तपशिलाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे नमूद केले आहे. प्रायमा फेसी ऑन ऍप्लिकेशन ऑफ द टेस्ट which has been laid down by this court in a consistent line of authority which has been noted above, it cannot be said that the appellant was guilty of having abetted the suicide within the meaning of section 306 of IPC. यावरनं स्पष्ट होते की आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या या प्रकरणामध्ये अपिलार्थी असलेल्या व्यक्ती या दोषी असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट अभिप्राय नोंदवलेले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रथम खबरी अहवालाच्या अनुषंगाने नोंदवलेले उक्त अभिप्राय विचारात घेता तत्कालीन सरकारच्या कालावधीत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई उचित होती हेच सिद्ध होते. त्यामुळे सदर प्रकरण दाबण्यात आले असं म्हणण्यामध्ये कोणताही अर्थ उरत नाही. इतकेच नव्हे तर असे म्हणणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरसरा अवमान केल्यासारखा आहे. माननीय गृहमंत्री एका जबाबदार पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणाची तसेच प्रकरणातील न्यायालयीन निर्णयाची त्यांना पूर्ण कल्पना आहे. असे असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारे, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे तसेच सभागृहाची दिशाभूल करणारे वरील विधान केले आहे. या संदर्भात कौल शेखदर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट या ग्रंथात 7वी आवृत्ती पृष्ठ 316 वर पुढील प्रमाणे नमूद केले आहे. इन ऑर्डर टू कॉन्स्टिट्यूट अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज और कंटेम्प्ट ऑफ द हाऊस, it has to be proved that the statement was not only wrong or misleading, but it was made deliberately to mislead a house. A breach of privilege can arise when a member or a minister makes a false statement or incorrect statement willfully, deliberately and knowingly. अध्यक्ष महोदय, विशेषाधिकार भंगाची उपरोक्त तरतूद व माननीय गृहमंत्र्यांचे विधान एकत्रितरित्या विचारात घेतल्यानंतर हे स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी त्यांना पूर्ण कल्पना असताना हे बघा 8:30 तर काही फरक पडणार नाही. माझी दुसरी विनंती की अनेक नवीन सदस्य जे भेटतात त्यांना म्हणणं की आम्हाला थोडं तरी बोलण्याची संधी द्या. आपण ज्येष्ठांनी नवीन सदस्यांना सांभाळून घेतलं तर ते आनंदित होतील की त्यांना काही आपण आतापर्यंत अधिवेशन पूर्वीच्या पेक्षा फार कमी काळात झालेले आपलं अधिवेशन, दिवस कमी आहेत. नवीन सदस्य जे तुमचे इकडचे सगळ्यांच्या नवीन सदस्याला आपण संधी सुधीर भाऊ दिलं तर आनंद होईल. धन्यवाद. बोला सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय, आमचे मित्र भास्करराव हे नियमाचं पुस्तक वाचतात तसं आम्ही वाचतो. हे सभागृह नियमांसोबत प्रथा परंपरांनी चालते हे आपल्याला कल्पना आहे. एकही नाही यापूर्वीची एकही चर्चा काढून बघा. हे विरोधी पक्ष नेते होते, अजून कोणी विरोधी पक्ष नेते होते, कुठल्याही पहिलं जे ओपनिंग होतं त्या ओपनिंग मध्ये 1.5 तासाच्या कमी कधीच भाषण झालेलं नाही. ही प्रथा आहे. दादा एवढे चिडू नका. बोला बोला. हो दादा, बोला. नाही मला असं वाटतं, हो जरूर जरूर, नाही मला असं वाटतं की प्रकाशदादांना जेवणाची सुट्टी थोडीशी द्या. ते एवढे नाराज होऊन राहिले, चिडून राहिले, बहुतेक शुगर वाढली असेल. त्यामुळे नाराज नका हो दादा. एवढं कशाला नाराज होता? मला वाटतं विरोधी पक्ष नेते आपण सुधीर भाऊंना बोलायला सांगूया. सुधीर भाऊ बोला बोला बोला. शांत राहा. बोला सुधीर. ठीक आहे अध्यक्ष महाराज, तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी बसेल. नाही बोल. मला सभागृहाचा सन्मान ठेवायचा आहे, तुमचाही सन्मान ठेवायचा आहे. तुम्ही सांगाल त्या क्षणी मी बसेल. कारण मी प्रश्न मांडतोय ती मग भाषण द्यायला कुठं संधी मिळत नाही म्हणून नाही. राज्याच्या जनतेच्या हितासाठी
जे मुद्दे आहे 1,44,000 कोटी रुपयाचा पगार दिल्यानंतर ज्या उणीवा आहे त्या माननीय अर्थमंत्री मोदयांपर्यंत लक्षात आणाव्या म्हणून मांडतोय. मलाही माहिती आहे की अजितदादा काही मग बक्षीस देणार आहे का? नाही. आता अध्यक्ष महाराज, एकीकडे तुम्ही पैसे नाही म्हणून सांगता. अध्यक्ष महाराज, खरंच वाईट वाटतं. तुम्ही काय सांगितलं? सरकारकडे पैसे नाही. मग सांगा अध्यक्ष महाराज, समजा घरामध्ये अडचणी असतील, मिठागा पैसे नाही, तो गोड पदार्थ खाईल का कोणी? मिठागा पैसे नाही, ताटाचं मीठ आणायला 2 रुपये नाही, पण मात्र गोड पदार्थ खाईल. आता गोरगरिबांसाठी योजनेला पैसे नाही. पण दादा, हे आकडे वाचून घ्या, मजेशीर आहे. प्रसिद्धी विभागाचं बजेट देवेंद्रजी असताना 16-17,26,49,00,000 होतं. टीका व्हायची, देवेंद्रजी प्रसिद्धीवर खर्च करता. तेव्हा तर साधारण वातावरण होतं, खर्चही केला तरी बिघडत नव्हतं. 26 कोटी हे 2016-17ची तरतूद आहे. आणि शेवटी देवेंद्रजी हे टीका करायचे की निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून तुम्ही ही तरतूद जी पब्लिक सिटीची आहे ती 19-20 मध्ये 145 कोटी. काय बोलायची हो? आता तर निवडणुका नाही आहे, आता तर असाधारण परिस्थिती आहे, कोविडचं संकट आहे. किती आहे बजेट पब्लिसिटीचं माहित आहे? आता तुम्ही जे बजेट देवेंद्रजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जेव्हा आमचं अलायन्स होतं तेव्हा आमचं बजेट 26,49,00,000. आणि तुम्ही काय केलं अध्यक्ष महाराज? या वर्षी कोविडच्या संकटात 246 कोटी, हे 10 पट. काय प्रसिद्धीचा आहे अभ्यास आहे हो तुम्हाला? कर्म किए जा फल की इच्छा मत करे इंसान, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगायचे. त्याच्या उलट दिशेने आम्ही चाललो. अध्यक्ष महाराज, भास्करराव, अध्यक्ष महाराज, हे 246 कोटी काय तर प्रत्येक तालुक्यात होर्डिंगची उभारणी करणे 25 कोटी, छायाचित्र काढणे 4 कोटी, मीडिया मॉनिटरिंग सेंटर 11 कोटी, आणि अध्यक्ष महाराज वर्तमानपत्र, चॅनल्स आणि यांना जाहिरात देण्यासाठी 195 कोटी. अध्यक्ष महाराज, म्हणजे तुम्ही महात्मा गांधीजींच्या विचारावर सरकार आणता 25,000 रुपये देता, आणि महात्मा गांधीजीला 25,000 आणि गांधी भक्तांसाठी मात्र 246 कोटी. हे काय नवीन सुरू आहे अध्यक्ष महाराज? म्हणजे अध्यक्ष महाराज, अंबानीचा नफा कमी, ड्रायव्हरचा पगार मात्र नफ्यापेक्षा जास्त. हे जे नवीन व्यवसाय सुरू आहे अध्यक्ष महाराज, हे अध्यक्ष महाराज विचार केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे राऊत साहेब इथं नाहीये, मी सांगत होतो अरे गरिबांना विजेमध्ये सूट द्या ना. परवा इथं सूट दिली. काय सूट दिली अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, किती आहे आमची थकबाकी? गडचिरोली व्याजासकट थकबाकी 85 कोटी 32,00,000. चंद्रपूर व्याजासकट 95 कोटी 3,00,000. कृषी पंपाची थकबाकी आहे अध्यक्ष महाराज. सोलापूर जिल्हा 4,203 कोटी 86,00,000. मी विरोध नाही करत, दिलीच पाहिजे. पण जेव्हा तुम्ही कृषी पंपाची आमची 80 कोटी 90 कोटीची थकबाकी तुम्ही इथं सूट देता, ती सोलापूर बारामती 2,537 कोटी 65,00,000 द्या, दिलीच पाहिजे. त्याचंही अन्न आम्ही खातो, त्याचाही भाजीपाला खातो, त्याचाही सन्मान केला पाहिजे. पण जेव्हा 0 ते 200 युनिट पर्यंत तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात लिहिलं ना अध्यक्ष महाराज, म्हणजे या अर्थसंकल्पात ना कोरोनाच्या संकटातील निर्माण झालेल्या प्रश्नाचं प्रतिबिंब आहे, महाराष्ट्राच्या आत्मनिर्भर वैभवशाली शक्तिशाली महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहे. बरं ठीक आहे, तुमच्या कमीत कमी शपथनामा म्हणजे शिवसेनेचा वचननामा आणि काँग्रेस राष्ट्रवादींनी जाहीरनामा नाही दिला, यावेळी शपथनामा दिला. नुसतं शपथनामा दिला नाही. तर अध्यक्ष महाराज, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अध्यक्ष महाराज 1645 मध्ये जेव्हा पहिला तोरणा गड जिंकला तेव्हा काय केलं होतं? 15 वर्षाचे होते त्यांनी अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या पिंडीवरचा बेल भंडारा उचलला आणि सांगितलं. 15 वर्षाचे अध्यक्ष महाराज. तर मुद्दाम काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या या जागा त्यांनी शपथनामा म्हटलं.
त्यामध्ये सांगितलं आम्ही सुद्धा असाच भंडारा उचलण्याचा भाव व्यक्त करत हा शपथनामा देतोय. कशासाठी स्वतःची तुलना मग त्या भंडारा उचलण्याशी करता? आहे का प्रतिबिंब? काय आहे? शिवसेनेचे मी पूर्ण अनिल भाऊ शिवसेनेचा पूर्ण वचननामा नाही वाचत. 4-5च मुद्दे. एखादा मुद्दा तर असाच पाहिजे की नाही, की नको? समजा एखाद्या वेळी तुम्ही वचननामा देता, शपथनामा देता, काय म्हणतो? आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष जमा करू. नाही केलं असतं 10,000, 1,000, 2,000, 1 रुपया नाही केला. केंद्राचे 9,400 कोटी रुपये घेतले, पण तुमचा 1 रुपया त्याच्यात नाहीये. फक्त शिवथाली म्हणायचं काय, वो थाली बजाते हैं हम थाली को डालते हैं. हे अशा पद्धतीने किती बजेटमध्ये आहे थालीसाठी? या बजेटमध्ये फक्त 150 कोटी आहे. 12.5 कोटी लोकांना थाली द्यायला निघाले. अध्यक्ष महाराज, 10 लोकांचा स्वयंपाक तयार करायचा आणि निमंत्रण पत्रिका 10,000 लोकांना द्यायच्या, हा काय आमच्या अर्थसंकल्पाचा हेतू असू शकतो? अध्यक्ष महाराज, आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10,000 रुपये प्रतिवर्ष जमा करू. का नाही केलं अर्थसंकल्पात? 300 युनिट पर्यंत वीज दर 30% कमी करू. कमी तर केलाच नाही, 1 एप्रिलला वाढवला. निराधारांचं मानधन मला माहिती आहे. 18 जून 2019ला मी अर्थसंकल्प जेव्हा मांडला, मी देवेंद्रजीकडे गेलो. देवेंद्रजी, हे निराधार आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे. हो, राज्याची परिस्थिती मर्यादित संसाधन आहे, पण देवेंद्रजी तुम्ही यामध्ये निराधारांचं अनुदान हे वाढवायचं आहे, दुप्पट करायचं आहे. चेहऱ्यावर हास्य करून 1 सेकंदात सही केलं. 1 सेकंदात आम्ही निराधारांचं अनुदान वाढवलं. 600चं 1000 आणि 1200 केलं. आणि तुम्ही तुमच्या वचननाम्यात दिलं ना, निराधारांना मानधन दुप्पट करू. प्राण जाय पर वचन न जाय. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे. रघुकुल रीत सदा चली आई. कुठे गेली तुमची रीत? वाचता की नाही स्वतःचा वचननामा? हा काँग्रेस राष्ट्रवादीचा 9 पक्षाचा वचननामा आहे. विखे पाटील साहेब, बरं झालं तुम्ही निघून गेले. खरं सांगतो मी, म्हणजे गंमत नाही सांगत. कारण जेव्हा इतिहास लिहिला जाईल की नाही, लोक मानसिंगला कधी चांगलं म्हणणार नाही, मिर्झा राजे जयसिंगला कधी चांगलं म्हणणार नाही, जयचंदला कधी चांगलं म्हणणार नाही, कर्णाला चांगलं म्हणणार नाही. फक्त दादा, या देशाच्या इतिहासात विभीषण एकटा आहे की ज्याला चांगलं म्हटलं जातं. कधीतरी तुम्ही याचा विचार करा. अध्यक्ष महाराज, काँग्रेस राष्ट्रवादी काय दिलं? अध्यक्ष महाराज, शपथनामा सार्थ शब्द वापरतो. स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी अवघ्या 14व्या वर्षी शिवरायांनी बेल भंडारा उचलून शपथ घेतली. तीच आमची प्रेरणा आहे. आणि काय सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या या शपथनाम्यामध्ये? तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये मासिक भत्ता देऊ. 5,000 रुपये. बरं, नेऊ नका एकदम 5,000, अंगावर खूप जास्त होते. 500 द्या. बरं, 500 नाही 50, 50 नाही 5 नाही, नवीन नाणी काढा. नाशिकच्या टाकसालीत 5 पैसे. होय, हा शपथनामा आहे बेल भंडारा? हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज? हे सत्यमेव जयते, धर्मचक्र प्रवर्तनाय, हे महापुरुष तुमच्याकडे कशा पद्धतीने पाहत असतील? अध्यक्ष महाराज, उच्च शिक्षणासाठी तुम्ही सांगितलं 0% व्याजदराने शैक्षणिक कर्ज देऊ. अरे, कर्जच मिळत नाहीये. 0% तर सोडा हो, 0% सोडा. तुम्ही सांगितलं उपेक्षित, मागास, आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबीयातील घरातील किमानाला 1 पात्र उमेदवारास नोकरी देऊ. अजून नोकरीच दिली नाही. अजून आरोग्य विभागात दिली नाही, वैद्यकीय शिक्षण विभागात दिली नाही. अध्यक्ष महाराज, या देशाला मोठं करण्याची एक शक्तिशाली वैभवशाली भारताची एक मोठी संधी अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी गमावली आहे, की ज्या संधीचा उपयोग या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपल्याला अध्यक्ष महाराज देशहितासाठी करता आला असता, महाराष्ट्र धर्माचं पालन करण्यासाठी करता आला असता. वेळेचा अभाव आहे अध्यक्ष महाराज. मी तुमच्या डोळ्यामध्ये भाव वाचतोय की आता मी 3-4 मिनिटात थांबलं पाहिजे. आपल्या पक्षाला जो वेळ अर्धा दिलाय तुम्ही सगळा घेतला. अध्यक्ष महाराज, मी पुन्हा एकदा मी अजितदादांना नक्की सांगेन, तुम्ही नेहमी एक गोष्ट करता, केंद्राकडून 26,000 कोटी येणे, 29,000 कोटी येणे. अनेकदा सांगितलं दादा, मी तुमच्याकडे एका सन्मानपूर्वक नजरेने यासाठी पाहतो की तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. इतके वर्ष मंत्रिपदाचा तुम्हाला देवानी
माहित नाही देवानी आशीर्वाद दिला आणि अध्यक्ष महाराज इतके वर्ष तुम्ही मंत्री राहिलात, कदाचित आमच्या नशिबात ते नव्हतं, आम्हाला संधी मिळाली नाही. अध्यक्ष महाराज, माझी अजित दादाकडून माझी अपेक्षा आहे, दादा आपण एक काम केलं पाहिजे अध्यक्ष महाराज, की तुम्ही येणे किती हे अनेकदा सांगितलं, एकदा हे तर सांगा की केंद्राने तेही संकटात होते ना. मी जसं सांगितलं तुम्ही कर्ज घेतलं, तुटीचा अर्थसंकल्प मांडला, माझी टीका नाही आहे अध्यक्ष महाराज. जगामध्ये पुढे जायचं असेल तर कर्ज घ्यावं लागतं, फक्त कर्जाचा उपयोग ह्या प्रोडक्टिव्ह म्हणजे विकासासाठी केला पाहिजे, हा आपल्याला अनप्रोडक्टिव्ह साठी करता कामा नये, एवढं त्याचं सूत्र आहे. आणि त्याच सूत्रावर आपण 11,974 कोटी आणि एकदा 2,072 कोटी आपण सरप्लस बजेट केलं. आणि आमची ही भावना नाही आहे की तुम्ही एका पक्षाचे आहात आम्ही एका पक्षाचे आहात. मला वाटतं की जनतेच्या हितासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे, आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे. अडचण नाही आहे अध्यक्ष महाराज. पण कधी सांगितलं का की आपल्याला हा माझ्याकडे 25 फरवरीचा आहे, आता किती पैसे आलेत मला माहित नाही, पण शेअर इन सेंट्रल टॅक्सेस 27,249 कोटी 3 लक्ष, ग्रँट इन एड 33,293 कोटी, जीएसटी कॉम्पेन्सेशन 12,977 कोटी, 15वा वित्त आयोग 5,773 कोटी, सेंट्रली स्पॉन्सर स्कीड 11,052 कोटी, म्हणजे एकूण 90,345 कोटी हे महाराष्ट्राला आलेत. आणि एकूण किती पैकी तर 25 फरवरीपर्यंत एकूण 2,05,206 कोटी पैकी 90,000 कोटी 90,345 कोटी हे केंद्राचे होते. नुसतं टीका केंद्रावर कशासाठी? आणि तुम्हाला असं वाटत असेल दादा तर तुम्ही देवेंद्रजी चंद्रकांत दादा ठरवा, विमानाचं तिकीट मी माझ्या आमदाराच्या पगारातून काढतो, दिल्लीत जा, मोदींना भेटा आणि एकदा चमत्कार करून टाका ना. याचा आर्थिक करता येईल आपल्याला, काय केंद्राचे पैसे आहे. आणि मी तर काही पाहिलं मग नवीन एक सुरुवात झाली की वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या टाकून द्यायच्या, काय अध्यक्ष महाराज इतके कोटी येणे बाकी आहे. मी मुद्दाम माहिती घेतली, पण एवढे कोटी येणे बाकी कसे असू शकते. तर अध्यक्ष महाराज आता शेअर इन सेंट्रल टॅक्सेस देवेंद्रजी जर त्यांचे टॅक्स कमी झाले तर शेअर कमी होणार आहे, याच्यामध्ये काय अडचण आहे. तर हे येणे आहे का? हे येणे आहे म्हणजे एखादा माणूस बगीचात गेला आणि बगीचात मॉर्निंग वॉक करताना तिथं बोर्ड होता फुल तोडल्यास 500 रुपये दंड. त्यांनी सांगितलं माझ्या मनात 4दा विचार आला होता फुल तोडण्याचा, मी तोडला नाही म्हणून 2000 वाचले. असे 2000 वाचतात का? अपेक्षा काय आहे? म्हणजे मानसशास्त्र अजितदादा असं सांगतं की प्रत्येक व्यक्तीच्या मनात 24 तासात 1,000 पासून 60,000 पर्यंत विचार येतात. आता आमच्यासारखं सामान्य माणसाला 1,000 विचार येतो, इथं जावं, हा कागद इकडे द्यावा, 1000 विचार येतात. आणि जे स्वामी विवेकानंदासारखे लोक असतात त्यांना 60,000दा विचार येतात. मी मनात विचार केला की माझ्यासारख्या अतिशय अतिसामान्य व्यक्तीला 1,000दा मनात विचार येत असतील तर त्याच्यातही गरीब कल्याणाचा विचार येतो. मग बारामतीकर ज्यांना 12 गुण असतात, बारामती त्यांच्या मनात 60,000दा विचार येत असतील, त्याच्यामध्ये गरीबाचा एकदा तर विचार यावा. 24 तासात एकदाही गरीबाचा विचार नाही अध्यक्ष महाराज. एकदा आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात, ज्यांच्या मनात 24 तासात फक्त 1000दा विचार येतात, तिथं गरिबांचा विचार आहे अध्यक्ष महाराज. आणि इथं मात्र जर गरिबांचा विचार नसेल तर अध्यक्ष महाराज मी पुन्हा एकदा विनंती करतो की अध्यक्ष महाराज अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा होऊ शकली नाही, ठीक आहे, पण दादा एकदा सर्वांची बैठक बोलू, आपण 4 तास बसू. मला अपेक्षा होती की जेव्हा तुम्ही GR काढला की उत्पादन वाढीसाठी उत्पन्न वाढीसाठी बैठका झाल्या नाही, त्याच्यात 1 किंवा 2च बैठकी झाल्या. आपण करू ना, शेवटी सरकार येतं आणि जातं. अध्यक्ष महाराज हे मलाही जाणीव आहे, देवेंद्रजी काही जाणीव आहे, कोणी